मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझ्या 20 फुटावर विन डिझेल असेल. ट्रोलिंग पण झालं की तिथे तुम्ही इंडियन पोशाख का नाही घातला, इंडियन अटायर का नाही घातला. ट्रोलिंगला मी आता एवढं सिरियसली घेत नाही. माझी इच्छा आहे की आपली फिल्म ऑस्करला जावी. हू बेटर देन अशोक मामा हां, टू रिप्रेझेंट मराठी फिल्म इंडस्ट्री. ॲक्चुअली. तिथला विन डिझेलला भेटलो होतो. जर मला त्याच्यावर अजून एक 15-20 मिनिटं मिळाली असती ना, मी त्याला एक मराठी फिल्म ऑफर केली असती. पण मी आतापर्यंत रेड कार्पेटवर बघितलं त्यामध्ये ऐश्वर्या राय, त्यांचे पॅपराझी फोटो काढतात हे सगळं चित्र आम्हाला दिसतं. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल रेड कार्पेटवरती चालत होता, फिलिंग काय होती? पण मी उलटं गेम केलं. मी काय केलं, मी असं अज्युम केलं की 100 पॅपराझी असतील ना, तर 100तले 100 लोक मला ओळखणार नाहीत. तर मी स्ट्रॅटेजी काय केली, मी प्रत्येक पॅपच्या समोर असं चालत गेलो ॲटिट्यूडमध्ये. हं. त्यांना वाटलं की अरे ये तो स्टाईल में कॉन्फिडन्स में आ रहा है, याचं क्लिक करा. सो आता आजकाल आपण बघतोय की मोठे ऍक्टर सचिन पिळगावकर सर, संतोष जोवेकर यांना सुद्धा लोक रोस्ट करायला लागले, ट्रोल करायला लागले. तुम्ही सपोज समय रायना शिव्या घालतोय त्याच्या शो मध्ये, त्याला अप्रिसिएट करतात आणि तेच जर आपल्या मराठी माणसाने काही बोललं तर रोस्ट करतात. तर तुम्ही ह्या गोष्टींकडे कसं बघता? नाही, फालतू लोक आहेत ती, अत्यंत फालतू लोक आहेत. मला असं वाटतं कुठेतरी ना मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खिचतो. आता मी एक बघत होतो, कोणतरी एक आहे यार इन्फ्लुएन्सर, माझं तर नाव नाही घ्यायचं, त्याला मोठं नाही करायचं मला. ऍक्च्युली हा एक्सपिरियन्स माझ्याच पॉडकास्टमध्ये होता. माझ्याकडे महेश मोठे नावाचा एक व्यक्ती आलेला. तो इथे आले होते का? येस. आणि तेव्हा तो श्रेयस तळपडेला आणि स्वप्नील जोशींना टंगळ मंगळ असं काहीतरी बोलला. कोण तू भाई? तुझं कर्तृत्व काय? वाय आर यू टॉकिंग? मुळात तू आहेस कोण? 1-2 वर्षात उद्या समजा इंस्टाग्राम बंद पडलं ना भाई, सोशल मीडिया जर बंद पडलं ना, तुम्हाला काहीच राहणार नाही तुमच्यासमोर. पण ह्यांची लेगसी राहते, ह्यांचे फिल्म्स राहतात. पिक्चर कर, 10 लोक नाही विचारणार तुला. 10 तिकीटं विकून दाखवतो. राईट. 10 तिकीट नाही बिकेंगे तेरे नाम से भाई. कौन आहे तू? पण आता जेव्हा मला रिसेंटली नाना सर भेटले ना, तेव्हा मला सांगत होते ते हा. की मी घेतली त्याची म्हणून. असं कोणीतरी माणूस होतं ज्यांनी 1 करोड रुपये प्रोड्युसरला मागितले बरोबर. आणि त्यांनी त्यांच्या घरी जेवायला बोलून त्याच्याकडनं भांडे घासून घेतले. तर नाही, असं पाहिजे. मला पण करायचंय हे भाई. हा. मला पण करायचंय. म्हणजे एक आमचे कलाकार आहेत ना, तुमच्या 4 कलाकारांना असे खातील. नाना सर, सचिन खेडेकर सर, अशोक मामा, सुबोध भावे सर, यू नेम द ऍक्टर्स बॉस. आय प्राऊडली से दॅट दिस इज माय इंडस्ट्री, इजंट इट? ग्रोथ अशीच असली पाहिजे. म्हणजे तुम्ही आधी पुण्यात राहायचे, नंतर तुम्ही मुंबईत घर घेतलं, आता तुम्ही दुबईत घर घेतलं. बापरे, दुबई. माझं कोणावरच प्रेम नाही आहे रे. माझं फक्त मुलीवर आणि आईवर प्रेम आहे आता. ऑनेस्टली मी एक फार्म हाऊस घेणार. फार्म हाऊस मध्ये 50 कुत्री विकत घेणार छोटी. मला मॅटर नाही करत रेंज रोवर आहे किंवा सायकल आहे. मी सायकलवर जाईन, मला काही प्रॉब्लेम नाही. किंवा जबरदस्त जादूचा कोट घेऊन उडीन, मला प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही रिसेंटली कान्सला पण जाऊन आले होते. तर आपण मोस्टली ऐकतो की लोक बोलतात की कान्स म्हटलं की रेड कार्पेट, त्याच्यावरती पॅपराझी, त्याच्यावरतीचा वॉक, तेवढंच लोकांना माहिती. पण ऍक्च्युली कान्स म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युली त्याच्या मागचं रिझन काय, ते थोडं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. सो हे बघ, रेड कार्पेट सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. ते खूप ग्लोरीफाय केले लोकांनी, बिकॉज आपले सगळे बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे स्टार्स तिथे येतात. माझी पण इच्छा होती. मी ना मराठी फिल्म्सचा एक घटक आहे. मला जे काय दिलं ते मराठी इंडस्ट्रीने दिलं, मराठी फॅन्सने दिलं, महाराष्ट्राने दिलं. मला नेहमी वाटतं की आपली मराठी फिल्म इंडस्ट्री ग्लोबल जावी, ग्लोबल व्हावी. लोकांनी सातासमुद्रापार मराठी फिल्म्सना ओळखावं, मराठी फिल्म्सची वाह व्हावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. ती माझी फिल्म असो किंवा माझ्या कलिगची फिल्म असो, मला आनंद आहे. कान्स हा काय माझा प्लॅन नव्हता ऑनेस्टली. कान्स हा एक फिल्म फेस्टिवल आहे. सर्वात महत्त्वाचं की इट इज नॉट ओन्ली रेड कार्पेट. मी ॲज अन ॲक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर, मी जेव्हा एका फिल्म फेस्टिवलला बघतो, आय सी इट ॲज अ ऑपॉर्च्युनिटी. तिथे जाऊन कोलॅबोरेशन्स, तिथे जाऊन कान्समध्ये नुसतं आम्ही जाऊन काय मजा मारतो का? पिकनिक असते का? पिकनिक नसते. तिथे जगभरातनं फिल्म मेकर्स येतात. राइट फ्रॉम रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, म्हणजे जगभरातनं येतात. प्रत्येकाचे तिथे स्टॉल्स आहेत. स्टॉल्स आहेत म्हणजे तिथे प्रत्येकाचं एक ऑफिस आहे म्हण 10 दिवसाचं. ओके. तिथे ते त्यांच्या टुरिझमला, त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीला प्रमोट करतात. प्रत्येक प्रोडक्शनचं. हां, नाही, प्रोडक्शन हाऊसपेक्षा फिल्म प्रोडक्शन हाऊसेस सुद्धा आणि त्यांचे जे फिल्म काउन्सिल आहेत, त्यांचे जे फिल्म रिलेटेड कमिशन असतात ते. सो
प्रत्येक असे तू समजा 100 एक स्टॉल्स असतील, तर मी 100 पैकी जर 40 जणांना तरी भेटलो. फॉर एक्झाम्पल मला आज हॉलिवूडमध्ये काम करायचंय. समजा मला माझी मराठी फिल्म हॉलिवूडमध्ये न्यायची आहे. सो तिथे इतके फिल्म मेकर्स आहेत हॉलिवूडचे. सो त्यांना भेटणं होतं, कोलॅबोरेशन डिस्कस होतात, की मी असा-असा इंडियन फिल्म मेकर आहे. आपण काय करू शकतो एकत्र? त्याचे डिस्कशन्स होतात. इट इज अपॉर्च्युनिटी फॉर मी, संधी आहे ही. हं. आणि मी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सगळ्यांना भेटतो. काही कोलॅबोरेशन्स आहेत का? की फॉर एक्झाम्पल आता माझी फिल्म आहे. मी सर जपानमध्ये कशी रिलीज करू? ह्याच्या मीटिंग्ज होतात. ते काय फक्त रेड कार्पेट करून छान शोके झाले असं नाहीये. हं. सो हे मीटिंग्ज होतात, डिस्कशन्स होतात. मोठे-मोठे डिरेक्टर भेटतात. मी जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हलचं रेड कार्पेट केलं, तेव्हा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की माझ्या 20 फुटावर विन डिझेल असेल किंवा पीटर जॅक्सन असेल, जे लॉर्ड ऑफ द रिंग्सचे डिरेक्टर आहेत हं. किंवा फास्ट अँड फ्युरियसची अख्खी टीम होती. मला कधीच वाटलं नव्हतं, की अरे मी एक पुण्यातला मुलगा जो एक ॲस्पायरिंग टॅलेंट आहे, ॲस्पायरिंग फिल्म मेकर आहे. समोर पीटर जॅक्सन आहे, जे लॉर्ड ऑफ द रिंग्स आपण बघून वॉव! असं आपण म्हणतो. सो हे तुम्हाला घडवायला लागतं अरे. हे घरी बसून होत नाही. पुण्यात घरी बसून, मुंबईत घरी बसून होत नाही. यू हॅव टू वर्क हार्ड फॉर इट. बरं कान्सला गेलो, तिथे म्हणायला लागले, "पैसे दे की गया." पैसे देऊन गेला. हे बघ, आता बोलणाऱ्याचं मी काय तोंड बंद करू शकत नाही. बोला. हं. तुम्हाला एंटरटेनमेंट होतीये ना, बोला. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही जा. तुम्ही जा ना. हां. सो रेड कार्पेट केलं. ट्रोलिंग पण झालं, की तिथे तुम्ही इंडियन पोशाख का नाही घातला? इंडियन अटायर का नाही घातला? अरे, तिथे त्यांचे काही रूल्स आहेत, त्यांचे काही मॅन्डेट्स आहेत, की बाबा तुम्ही रेड कार्पेटला संध्याकाळी कुठला आउटफिट घालायला पाहिजे. हं. टक्सिडो घालायचा का काय घालायचं? इट्स ऑल मॅन्डेटरी ना. हं. सो दॅट्स फाईन. ट्रोलिंगला मी आता एवढं सिरियसली घेत नाही. तुम्ही चांगलं केलं तरी बोलणारच आहेत आणि हां. वाईट केलं तर त्याहून बोलणार आहेत. हां. बट इट वॉज एक्सलंट एक्सपिरियन्स फॉर मी. माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता बिकॉज हं, हं. जगभरातनं फिल्म मेकर्स आले होते. मी त्यांना भेटलो. फिल्म मेकिंगवर खूप शिकायला मिळतं आणि त्यांचे काही काहींचे सेमिनार्स असतात. फॉर एक्झाम्पल इंडियन स्टॉल पण होता. आपला स्टॉल होता. हां. इंडियन स्टॉलमध्ये आशुतोष गोवारीकर सर होते, सुधीर मिश्रा सर होते, आलिया भट होत्या. आलिया भट होते आणि अजून इंडियन फिल्म मेकर्स पण होते. आता मी नाव विसरतोय. अनुराग कश्यपजी होते. सो ते सेमिनार्स घेतात तिथे, की फिल्म मेकिंग काय, डिस्ट्रिब्युशन काय. इट इज अ एज्युकेटिव्ह प्रोसेस आणि तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीचे स्टुडंट आहात, तुम्हाला शिकायचंय बॉस. हं. तुम्ही मरेपर्यंत स्टुडंटच राहणार आहात. राइट. गो अँड लर्न, मीट पीपल, डिस्कस करा, कोलॅबोरेशन करा. आपल्या इंडस्ट्रीला मोठं करा. हं. ट्रोलिंग तर करणारे आहेतच. ते तो फालतूपणा सोडून आपल्या स्टेटसाठी, आपल्या इंडस्ट्रीसाठी काहीतरी करा ना बॉस. हं. ही माझी इच्छा आहे अरे, प्रामाणिकपणे. हां. हा माझा ॲरोगन्स नाहीये. हे माझं प्रेम आहे आणि मला तळमळीने वाटतं, की हं. माझी इंडस्ट्री मोठी व्हावी. ओके. कारण की आपल्या इंडस्ट्रीसारखा कंटेंटच कुठे नाहीये. हां. आपले फिल्म मेकर म्हण, डिरेक्टर म्हण, प्रोड्युसर, ॲक्टर म्हण. सो आपले सगळे भारी आहेत. महाराष्ट्रातले मराठी ओके. इंडस्ट्रीतले सगळे भारी आहेत लोकं. हं. सो माझी इच्छा आहे रे. हं. सो आता हे कान्स झालंय आणि मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोललोय, की माझी इच्छा आहे, की आपली फिल्म ऑस्करला जावी, मराठी. माझी असेल, इतरांची असेल, मराठी असावी. हां. पण मला सांगा, की व्हॉट इस द ॲक्चुअल प्रोसेस, की एखादा माणूस तिथे जावा. सपोज हं. मला जायचंय, मी तिथे जाऊ शकतो का? म्हणजे प्रोसेस काय आहे, की तिथे एखादा माणूस सिलेक्ट होतो तिथे सो जायला? द प्रोसेस इज जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हल अनाउन्स होतो ना, आय थिंक मेमध्ये तो फेस्टिव्हल असतो आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याचे एंट्री सुरू होतात. सो त्याचे सेपरेट ॲप्लिकेशन लिंक्स आहेत फॉर ॲक्टर प्रोड्युसर्स. तुला समजा जायचं असेल, तर त्या वेबसाईटवर जाऊन तुला एक फॉर्म फिल करायला लागतो विथ युअर IMDb लिंक, विथ युअर प्रोफाइल. जे जे मी केलं. ओके. ते केल्यानंतर कान्सची एक टीम आहे. ते एक्सेप्ट करतात किंवा रिजेक्ट करतात. ते तुमच्या वर्क प्रोफाइलवर आहे आणि ओके. ते माझं प्रोफाइल त्यांनी एक्सेप्ट केलं. एक्सेप्ट केल्यानंतर मला लगेच मेल येतो, की "काँग्रॅच्युलेशन्स, यू हॅव बीन सिलेक्टेड टू व्हिजिट कान्स फिल्म फेस्टिव्हल.
यू आर इन्व्हायटेड असा मला अच्छा. रीतसर एक मेल आहे त्यांचा. ओके. पण मला सांगा याच्यामध्ये तुम्ही एकटे नव्हता. त्यामध्ये अजून पण लोक होते जसं अशोक मामा वगैरे हो, होते. हो, हो, अजून हो. काही कंटेंट क्रिएटर सुद्धा होते. सो रिक्वायरमेंट काय असते, की कोणत्या लोकांना चूज केलं जातं? सी हॉनेस्टली रिक्वायरमेंट मला असं माहिती नाही. इट्स अ फिल्म फेस्टिव्हल. मी ॲज अन ॲक्टर प्रोड्युसर गेलो होतो. मी अप्लाय केलं. त्यांना वाटलं, की हां, ह्यानी बाबा एक IMDbवर 30-32 फिल्म दिसतायत. असेल हा फिल्म मेकर. ओके. बोलवा त्याला. मग इन्व्हिटेशन दिलं. हं. हे बघ, त्यांना पण ते प्रमोट करायचंच आहे ना. त्यांचा फेस्टिव्हल मोठा व्हावा. त्यामुळे बरेच लोकं यायला पाहिजेत. मला इन्फ्लुएन्सर्सचं माहीत नाही हॉनेस्टली. कंटेंट क्रिएटर्सचं काय प्रोसेस आहे मला ते माहीत नाही. येस, अशोक मामा आले होते आणि इतर माझे बरेच हं, मित्र आले होते. हं. सो पण ते नंतर आले होते. आय थिंक मी फर्स्ट डेला होतो. फर्स्ट का सेकंड डेला मी होतो आणि आय थिंक ते क्लोजिंग सेरेमनीला आले होते. अच्छा. सो इट्स अमेझिंग यार. आपले मराठी कलाकार तिकडे दिसणं, हे अभिमानाची गोष्ट आहे. राइट. आणि हू बेटर देन अशोक मामा हां. टू रिप्रेझेंट मराठी फिल्म इंडस्ट्री. ॲक्चुअली. लेजेंड है बस. तो येस. हम नहीं दिखे तो भी चलेगा. अशोक सराफ सर दिखने चाहिए. हां. मला सांगा एखादा तुमचा असं तिथला आठवणीतला क्षण कोणता आहे तिथला? तिथला विन डिझेलला भेटलो होतो. ओके. विन डिझेलला भेटलो. मी त्याला फक्त फास्ट अँड फ्युरियसमध्येच बघितलेलं आहे हां. टीव्हीवर किंवा थिएटरमध्ये. हं. पण एक सरप्रायझिंग अशी गोष्ट आहे ना, की जेवढे मोठे स्टार्स आहेत ना, हॉलिवूड स्टार्स, तितकेच ग्राउंडेड आहेत. हं. तितकेच हंबल आहेत. म्हणजे विन डिझेल अशा समोर आपण जसं बसलोय आत्ता, तसा उभा होता माझ्यासमोर आणि मी त्यांना जास्ती मला छळायचं नव्हतं बिकॉज खूप गर्दी होती, पॅब्स होते. सो आय वेंट. मी तिथे गेलो त्यासमोर आणि म्हणलं, "हॅलो सर, दिस इज पुष्कर. आय एम एन इंडियन फिल्म मेकर अँड इंडियन रिजनल फिल्म मेकर" म्हणलो मी. तर मला तो म्हणला, "ओह गुड, गुड" आणि मला बोलला, की "हाऊ इज द कंटेंट देअर? हाऊ द फिल्म्स मेड?" तर मी म्हणलो, "सर, आवर कंटेंट इज द बेस्ट." हं. असं बोललो. हां. आणि मग ऑफकोर्स त्याच्याबरोबर खूप गर्दी होती. नाहीतर जर मला त्याच्यावर अजून एक 15-20 मिनिटं मिळाली असती ना, मी त्याला एक मराठी फिल्म ऑफर केली असती. सिरियसली. सिरियसली केली असती आणि हां. काही नाही लागत. अरे, हे लोकं खूप हंबल आहेत. हं. लोकांना वाटेल आता हे ऐकताना लोकं हसतील. हसा. शक्य करणं आपल्या हातात असतं आणि हे बघ सगळ्या गोष्टींना पैसा लागत नाही. ये राइट. लगता है, हां. ये लगता है, ये लगता है. तो एवढा हंबल माणूस होता. त्याला मला वेळ नाही मिळाला त्याच्याबरोबर. नाहीतर त्याला मी जबरदस्त ऑफर केली असती. सिरियसली. म्हणजे नक्कीच जर विनी डिझेल जबरदस्तमध्ये दिसला असतं तर पूर्ण भारताला ते चांगलं वाटलं असतं. पण ठीक आहे. पण मी आत्तापर्यंत रेड कार्पेटवर बघितलं त्यामध्ये ऐश्वर्या राय, त्यांचे पॅपराझी फोटो काढतात ते, हे हं. सगळं चित्र आम्हाला दिसतं. पण जेव्हा तुम्ही ॲक्चुअल रेड कार्पेटवरती चालत होता, फीलिंग काय होती? हॉनेस्टली इट वॉज सरप्रायझिंगली एक्साइटिंग हं, फीलिंग होती. मला एवढं माहिती होतं हॉनेस्टली सांगू का? हं, मला माहिती होतं की इथे सगळे फ्रेंच पॅपराझी आहे. कदाचित मला कोणीच ओळखणार नाही. हे मी बॅक ऑफ द माइंड मला माहिती होतं की कोणी ओळखणार नाही. का ओळखतील ना? ते फ्रेंच पॅपराझी आहे. मी एक मराठी कलाकार आहे. कोण आहे म्हणतील भाई? कोण आहे? पण मी उलटं गेम केलं. मी काय केलं? मी असं अझ्युम केलं की 100 पॅपराझी असतील ना, तर 100तले 100 लोकं मला ओळखणार नाहीत. तर मी स्ट्रॅटेजी काय केली? मी प्रत्येक पॅब्सच्या समोर असं चालत गेलो ॲटिट्यूडमध्ये. हं. त्यांना वाटलं, की "अरे, ये तो स्टाईल में, कॉन्फिडन्स में आ रहा है. ह्याचं क्लिक करा, क्लिक करा." सो मी तसं स्ट्रॅटेजी केली बिकॉज आय न्यू की मला ओळखणार नाहीत ते. सो इट्स ओके. नेक्स्ट टाईम ओळखतील. हां. आज आता ह्या फर्स्ट टाईम होता माझा लाईफमध्ये राइट. कान्स. सो इट वॉज अमेझिंग यार. म्हणजे आणि तो छोटा-मोठा रेड कार्पेट नाहीये. इट इज नॉट अ 10 फीट, 20 फीट रेड कार्पेट. इट्स अ 100 फीट रेड कार्पेट. हं, लाईट्स, paparazzi फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. हं. नॉट ओन्ली फ्रान्स. इंडियन पण असतात? इंडियन मी नाही पाहिले. इंडियन नव्हते. आय थिंक फ्रॉम युरोप, फ्रॉम UK अँड फ्रॉम हॉलिवूड. ओके. सो मिक्स्ड क्राउड होता. स्पॅनिश होते काही. हं, सो या बट इट्स अ बिग, बिग रेड कार्पेट आणि अमेझिंग. मग पुढे गेल्यानंतर तिथे पीटर जॅक्सन पण होते, लॉर्ड ऑफ द रिंग्सचे. सो आय मेट देम ऑल्सो आणि हं, मला वेळ नाही मिळाला मग बिकॉज त्यांची फास्ट अँड फ्युरियसचा प्रीमियर होता. हं. तो तेवढा वेळ नाही मिळाला बिकॉज ते खूप मीडियाने त्यांना सराउंड केलं होतं ऑल दॅट सो. हां. पण वेळ मिळाला की त्यांना मी नेक्स्ट टाईम काहीतरी ऑफर करीन. अच्छा. पण मला सांगा तुम्ही जसं बोललात, की लोकांनी ट्रोल केलं.
आता आजकाल आपण बघतोय की मोठे-मोठे ॲक्टर सचिन पिळगावकर सर, हं, संतोष जोवेकर यांना सुद्धा लोकं रोस्ट करायला लागली, ट्रोल हं, करायला लागले. तुम्ही काहीतरी तुम्ही बोलता पॉडकास्टमध्ये किंवा कुठेही, पण लोकं ट्रोल करायला लागलेत. हं, आजकाल आणि तेच जर हिंदीवाले असेल, त्यांना तितकं केलं जातं. त्यांना अप्रिशिएट केलं जातं. हं, सपोज समय रायना शिव्या घालतोय त्याच्या हं, शोमध्ये, त्याला अप्रिशिएट करतात आणि तेच हं, जर आपल्या मराठी माणसाने काही बोललं, हं. तर रोस्ट करतात. तर तुम्ही ह्या गोष्टींकडे कसं बघता? नाही, फालतू लोकं आहेत ती. अत्यंत फालतू लोकं आहेत. काय बोलणार, किती बोलणार, कुणाला बोलणार सांग मला, तू सांग. कुणाला बोलणार तुम्ही? सोशल मीडियानी जशी आपल्याला पॉवर दिली आहे ना, तसा त्याचा उपयोग पण होतोय. बिकॉज हे सगळे लेजेंड्स आहेत. सचिन हं, सर हं. अ, आणि जे मराठी कलाकार आहेत, ते सगळे मोठे कलाकार आहेत. मला असं वाटतं कुठेतरी ना मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो. जे दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये थोडं कमी होतं. होतं तिकडे पण इथे जरा जास्ती होतं. आज मला तो अनुभव आला. मी जेव्हा कान्सला गेलो ना, खूप वाह-वाह झाली. सोशल मीडियावर खूप पोस्ट होते. पण मला कुठनं तरी ती एक चाहूल लागली होती, की बरेच लोकं जेलस आहेत, की हा कसा गेला? हा कसा गेला? पण ते हे नाही बघत, की मी वयाच्या 5व्या वर्षापासून मेहनत करतोय त्यासाठी, काम करतोय मी. हं, सो ट्रोलर्सना मी काय सांगू आणि यू नो जर समोर येऊन बोलले ना, तर मग मजा येईल. हं. आता मी एक बघत होतो कोणतरी एक आहे यार इन्फ्लुएन्सर माझं तर नाव नाही घ्यायचं. त्याला मोठं नाही करायचं मला. नावही विसरलो मी. जे काही आहे तो. तो आपल्या ॲक्टर्स विषयी काही बोलत होता. तर म्हणजे मी सहसा मूर्ख लोकांकडे लक्ष देत नाही. मूर्ख आहे. हं. लक्ष देत नाही. पण इट इस माय रिस्पॉन्सिबिलिटी जर तो माझ्या इंडस्ट्रीवर, माझ्या कलाकारांबद्दल बोलत असेल, तर त्याला मी सांगेन की "भाई तू समोर ये ना." ॲक्चुअली हा एक्सपिरियन्स माझ्याच पॉडकास्टमध्ये होता. माझ्याकडे महेश मोठे नावाचा एक व्यक्ती आलेला. तो इथे आले होते का? येस आणि तेव्हा तो श्रेयस तळपडेला आणि स्वप्नील जोशींना टंगळ-मंगळ असं काहीतरी बोललेलं. तुम्ही बोललेले की कमेंटमध्ये की मला तुला पर्सनली एकदा भेटायचंय. हो, हो, काय हो, होईल हो, जर हो. पर्सनली हां. नाही मग जोक बोलतील त्याला. हं. "कोण तू भाई? तुझं कर्तृत्व काय आहे? व्हाय आर यू टॉकिंग? मुळात तू आहेस कोण?" अरे हे 25-25 वर्ष केलेले माणसं आहेत रे. कामं केलेली माणसं आहेत ही. श्रेयस सर, स्वप्नील सर, रितेश सर हे 25-30 वर्ष मेहनत केलेली माणसं आहेत, कामं केलेली माणसं आहेत. तुम्ही आज इन्फ्लुएन्सर्स किंवा कंटेंट क्रिएटर स्वतःला म्हणता. 1-2 वर्षात उद्या समजा Instagram बंद पडलं ना भाई, सोशल मीडिया जर बंद पडलं ना, तुम्हाला काहीच राहणार नाही तुमच्यासमोर. पण ह्यांची लेगसी राहते, ह्यांच्या फिल्म्स राहतात. किती फिल्म्स केल्यात सर? स्वप्नील सरांनी किती फिल्म्स केल्यात? श्रेयस सरांनी किती फिल्म्स केल्यात? हू आर यू टू टॉक अबाउट देम? तर राइट. मी ॲज अ ॲक्टर मी हा स्टँड घेतो, की असा कोणीही आला, तर मी कोणाचंही ऐकून नाही घेणार, पहिली गोष्ट आणि त्यांनी असेल तर तो समोरून बोल माझ्याशी. हं, पॉडकास्ट में क्या भाई, तू दूर बैठा है, मैं दूर बैठा हूँ. हं. समोर तुमचं येऊन आधी कर्तृत्व सिद्ध करा. वो लाइक्स वाइक्स कुछ नहीं होता उससे भाई. लाइक्स वाइक्स है ना, फॉल्स सेंस ऑफ अचीवमेंट है. कुछ नहीं है उसका. हां? पिक्चर कर, 10 लोकं नाही विचारणार तुला. 10 तिकीटं विकून दाखव तू. राइट. 10 तिकीट नहीं बिकेंगे तेरे नाम से भाई. कौन है तू? हू आर यू मैन? माझ्या कलाकारांना नाही बोलायचं. हं. पहिले मेहनत करो भाई. 25 साल घिसो पहिले. त्या लायकीचे बना ना. तुम्ही कोणाची लायकी काढता? तुम्ही कोण आहात? राइट. तर हा जो मूर्खपणा आहे, ते मला आत्ता बोलायचं नव्हतं, पण तू विषय काढला म्हणून मला हां. नाही. आय विल डिफेंड माय एक्टर्स बॉस. दे आर माय ऑब्व्हियसली, पीपल. दे आर माय ऑब्व्हियसली. पीपल. येस. तुम्ही 4 वर्षापासून ॲक्टिंग करताय. अगदी लहानपणापासून तुमची एक असणारच अ, तुमच्या इंडस्ट्रीबद्दल एक प्रेम. पण मला सांगा, मी एका तुमच्या पॉडकास्टमध्ये व्हिडिओ बघितलेला ज्यामध्ये तुम्ही ऋषी कपूरसोबत तुम्ही ॲक्टिंग करत होता याह! आणि त्यांनी तुम्हाला स्कोल्ड केलेलं आणि मग तुम्हाला नाना पाटेकर तुमच्या साइडने काहीतरी त्यांना ओरडले होते. याह, याह, मला याह. तो एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. नाही ॲक्चुअली अरे बापरे! थँक यू नाना सर, थँक यू. नाही, नाही, नाना सर खूप गोड माणूस आहे. अ व्हेरी अमेझिंग पर्सन आणि मला खरं सांगायचं तर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी हम दोनो हा चित्रपट त्यांच्यामुळे मला मिळाला. शफी इनामदार सर डायरेक्टर होते आणि मला काही ऑडिशन नाही, काही नाही. मला फक्त फोन आला नाना सरांचा, की "पुष्कर परवा दिवशी इथे पोहोच." मी आणि माझी आई आम्ही पोहोचलो. तिथे माहिती नाही काय फिल्म आहे, काय आहे आणि समोर बघतो तर ऋषी कपूर सर होते. तुमचं एज काय होतं?
1993 आय वॉज 8 8 8 येस. वर्षाचा होतो. हं. सो तेव्हा माझ्यासाठी सगळं इंटिमिडेटिंग होतं ना, एकदम भीतीदायक होतं सगळं. ऋषी कपूर समोर, पूजा भट समोर. सो पण नाना सरांनी मला कम्फर्ट दिला तिकडे. व तेव्हा एक गाण्याचं शूट होतं. जे फराह खान कोरिओग्राफर होते आणि तिथे असा सीन होता, की ऋषी कपूर सरांनी, पूजा भट मॅमनी एक गाडी घेतली नवीन आणि मी त्या गॅरेजमध्ये काम करतो. त्यांच्या लहान मुलगा असतो, मी तिथे काम करतो. तर ती नवीन गाडी घेतल्यामुळे ते गाडीला हार घालतायत आणि फुलं वाहतायत असं हं. सगळं. तर मला जेन्युइनली तेव्हा कळायचं नाही, की रिहर्सल काय असतं, टेक काय असतं, बिकॉज मी लहान होतो. राइट. आणि कोरिओग्राफी काय असते, फराह खान कशा कोरिओग्राफी करतात, मला काहीच माहीत नव्हतं रे. ते व्हिसल मारायचे तेव्हा, शिट्टी मारायचे. मग ते रिहर्सल आहे का टेक आहे मला काहीच कळायचं नाही तेव्हा. आणि मग रिहर्सलमध्ये मला ते म्हणले की आपको ये गाडी पे ये फुल बरसाने. म्हणलं ठीक आहे, ओके ओके. तर मग ते म्हणले रिहर्सल. मला ऐकून नाही आलं किंवा आय डोंट नो काय झालं. ते शिट्टी वाजवली, गाणं सुरू झालं आणि मी ते सगळे संपवले आणि ते समोरच होते. ऋषी कपूर सर समोर होते. सो मी त्यांच्या अंगावर ते फुलं टाकले आणि ते खूप चिडले तिथे. हां. खूप चिडले. ही गॉट फ्युरियस. आणि मला कळे ना काय झालं, की मग कट 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 असं बोलले फराह खानला. हे कौन है ये? तो समजता नहीं का किसको भी लेके आते इधर, फुल मेरे ऊपर डाला है, गाडी पे डालना है ना. असं सगळं एकदम ही फ्लिक्ड आउट. आणि आय स्टार्टेड क्राईंग बिकॉज मी लहान होतो, मला कळलं नाही. आणि मग फराह खाननी मला मग असं जवळ घेतलं आणि मग ते व्हॅनिटीत पाठवलं त्यांच्या. मी गेलो, व्हॅनिटीमध्ये गेलो. तिथे मी बसलो, आई होती. आई पण काय बोलणार बिचारी, ऋषी कपूर समोर काय बोलणार. तर रडायला लागलो मी. मग आईंनी आय थिंक तेव्हा फोन होते का मोबाईल तर नव्हतेच तेव्हा, पण आय थिंक संध्याकाळी नाना सरांचा एक पाठ होता. नाना सरांना आईंनी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी नाना सरांनी ऋषी कपूर सरांना जे ऐकवलंय ना, खूप ऐकवलं, त्यांच्या भाषेत ऐकवलं. इथे अलाउड असेल तर मी बोलतो ते प्लीज. ते थोडं बहुत ते बीप बीप आणि शिव्या घालून ते. नाना सर टेरिफिक, सिरियसली टेरिफिक माणूस, कोणाची ठेवत नाही ते. आणि असंच पाहिजे. अरे तुम्ही मोठे आहात, पण एका लहान मुलासोबत तुम्ही जरा पेशंटली वागलं पाहिजे. त्याला माहिती नाही ना मला रिहर्सल काय, टेक काय. सो इट वॉज व्हेरी स्केरी फॉर मी ऑनेस्टली. मग मला भीती वाटली त्यांची सारखी. म्हणजे मला मग असं, आणि ते आजपर्यंत मला लक्षात आहे बघ. एक लहान मुलाची ती मेमरी आहे ना, मला ती एकदम इट्स अ स्केरी मेमरी फॉर मी. पण नाना सर स्टूड बाय मी. ही सेड त्यांना मैंने केली असेल त्यांची व्हॅनिटीमध्ये, पण मला सांगता नंतर मी लहान होतो. पण आता जेव्हा मला रिसेंटली नाना सर भेटले ना, तेव्हा मला सांगत होते ते की मी घेतली त्याची म्हणून. नाना सरांबद्दल मी खूप किस्से ऐकले. त्यातला एक आता रिसेंटली परेश रावल सरांचा इंटरव्ह्यू बघितला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं फर्स्ट असं कोणीतरी माणूस होता ज्यांनी 1 करोड रुपये प्रोड्युसरला मागितले बरोबर. आणि त्यांनी त्यांच्या घरी जेवायला बोलून त्याच्याकडनं भांडे घासून घेतले. तर नाना पाटेकर सॉरी नाना पाटेकर हा माणूस म्हणजे काय आहे? तुम्ही त्यांना जवळनं ओळखता, मला थोडं त्यांच्याबद्दल सांगा. टेरिफिक माणूस आहे. अत्यंत खरा माणूस आहे. जर तुम्ही त्यांच्या गुड बुक्समध्ये आहात, तर तुमच्यासाठी ते काही करतील. मला आठवतंय, मी त्यांच्या पुण्याच्या घरी, आम्ही नेबर्स आहोत पुण्यात. हां, म्हणजे लॉ कॉलेज रोडला आम्ही नेबर्स आहोत. सो आता तर ते इथे कमी राहतात. आय थिंक ते त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहतात. पण आले की कधी पण मला बोलवणार, घरी बोलवणार. स्वतःहून कुक करतात. हां. उत्तम बनवतात जेवण. चहा, कॉफी देतात करून. पण तो मूड नसेल समजा, तर प्रेमाने शिव्याही घालतात. प्रेमाने शिवाय. समोर कोणी असो. हां, प्रेमाने म्हणजे हां. आता समजून घेतो, म्हणजे घालतात शिव्या. पण अत्यंत खरा माणूस, अत्यंत जेन्युइन माणूस, प्रेम करेल तर काही करेल तुमच्यासाठी. आणि ऑफकोर्स म्हणजे लेजेंडरी ॲक्टर तर आहेतच ते. सो वी ऑल लव्ह नाना सर. हां. पण तो एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही जसं म्हणलं, की त्यांनी त्यांच्या घरी भांडे घासायला लावले. सो हाऊ लाइक म्हणजे कसं काय त्यांना जमतं? म्हणजे कशी ती नाही, असं पर्सनॅलिटी? पाहिजे. हां. मला पण करायचंय हे भाई. हां. मला पण करायचंय, पण आत्ताच्या जमान्यात ते करणं जरा कठीण होईल. हां. आणि मी नाना सरांच्या त्या लेव्हलला नाहीये अजून. त्यांच्या लेव्हलला जर मी गेलो तर हां. मी करीन हे. काय होतं ना, मला असं वाटतंय, नाना सर हे का करत असतील सांग? तू सांग बरं मला का करत असतील? मे बी नॉट बिकॉज ही इज अँग्री, नॉट बिकॉज ही इज अग्रेसिव्ह. आय टेल यू व्हॉट, मला असं वाटतं, माझं पर्सनल मत असं आहे, की जेव्हा एखाद्या मराठी कलाकाराला
डिसरिस्पेक्ट मिळतो ना हिंदी निर्मात्यांकडून किंवा पाण्यात बघितलं जातं ना, तेव्हा सहन होत नाही. जे मलाही आज करायचंय. आज मराठी इंडस्ट्रीमध्ये जे टॅलेंट आहे ना, आजही हिंदीतले कलाकार आपल्याला किंवा मेकर्स पाण्यात बघतात. हं. बरोबर आहे? हां. कमी लेखतात, हं. की नाही वो माउंटिंग नाहीये, ग्लॅमर नाहीये. अरे तिथे काय तुम्हाला माउंटिंग, ग्लॅमर करायचंय मग ॲक्टिंगमध्ये हाकता ना तिकडे. मराठी कलाकारांचं बघा, म्हणजे एक आमचे कलाकार आहेत ना, तुमच्या 4 कलाकारांना असे खातील. राइट, बरोबर आहे की नाही? राइट. येस, टायमिंगमध्ये म्हण कॉमेडीच्या किंवा व्हॉटएव्हर. येस. म्हणजे यू नेम इट. नाना सर, सचिन खेडेकर सर, अशोक मामा, सुबोध भावे सर, यू नेम द ॲक्टर्स बॉस. आय प्राउडली से दॅट धिस इज माय इंडस्ट्री. हं. इजंट इट? हां. सो हे हिंदीतले मेकर्स जेव्हा थोडं आपल्याला कमी लेखतात किंवा पाण्यात बघतात ना, दॅट डिसरिस्पेक्ट गेट्स अँगर. हं, आणि आय थिंक दॅट्स व्हाय नाना सर एक्सप्रेसेस हं. और ॲक्टर्स लाइक हिम एक्सप्रेस, व्हिच हां. आय अल्सो एक्सप्रेस. बिकॉज एक मराठी माणसाने इंडस्ट्री सुरू केली आहे बॉस, विसरू राइट, नका. राइट. हां. ऑब्व्हियसली आपल्या दादासाहेब फाळकेंनी हो, इंडस्ट्री स्टार्ट केली हो. आणि आपण बघतो की आपले मराठी जे ॲक्टर्स आहेत त्यांची ॲक्टिंग लेव्हल कुठेच नाहीये. हां. तर तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाकडे बघता ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून? जसं आपण बघतो की मनोज वाजपेयी सर त्यांची हो, ॲक्टिंग इज लाइक कडक. तर हो, तसं हो. तुम्ही कोणाकडे बघता ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून? मराठीमध्ये? कोणीही असू दे. इंग्लिश, मराठी. मराठीमध्ये म्हणालास तर मी म्हणजे बरेच ॲक्टर्स आहेत. म्हणजे आय रिस्पेक्ट देम ॲज ॲक्टर्स. ऑफकोर्स सुबोध भावे सर आहेत. सचिन सर माझे गुरु आहेत. अशोक मामा, लक्षा मामा, भाऊ कदम आय लव्ह. व्हॉट टायमिंग. हास्य जत्राची पूर्ण टीम. आय फील ते जे टॅलेंट आहे ना, म्हणजे समीर दादा, प्रसाद दादा, नम्रता, गौरव, ओमकार, हे टॅलेंट कुठे आहे रे? मला सांग ना तू. हिंदीमध्ये तुम्हाला यू नेम इट अँड टेल मी ना, हिंदीमध्ये असं एवढं टॅलेंट कुठे आहे? खूप कमी आहेत. नाही आहेत ना, कमी आहेत. खूप आहेत, कमी आहेत. येस. कमी आहेत. सो आम्ही त्यांना बघून इन्स्पायर होतो. मी त्यांच्याकडनं शिकतो रोज. हं. एव्हरी क्लिप, एव्हरी व्हिडिओ, एव्हरी स्किट, एव्हरी परफॉर्मन्स आय लर्न. सी द टायमिंग, सी द रिएक्शन. कुठे पॉज घेतला, का घेतला, कसं परफॉर्म केलं, रिएक्ट कसं केलं. बॉस इम्पॉर्टंट आहे बॉस. सो हे सगळे माझे फेव्हरेट आहेत. देन हिंदीमध्ये आय आय लाइक जयदीप अलावत. ट्रिमेंडस ॲक्टर, लाइक कमाल ॲक्टर, व्हेरी नॅचरल, हं, ऑर्गॅनिक. हं, मला पवन मल्होत्रा आवडतात. हे जे नॉन म्हणजे ग्लॅमरस आहेत ना, म्हणजे जे कॅरेक्टर रोल्स हं. करतात. राइट. आय लाइक देम. हॉलिवूड ऑफकोर्स आय लाइक. आता मला विन डिझेल आवडायला लागलाय बिकॉज तो माझ्याशी चांगला बोलला म्हणून. या आणि आय थिंक टॉम क्रूज ऑल्सो मॅन. म्हणजे हं, आपण बघतो की तो मिशन इम्पॉसिबलमध्ये स्टंट्स करतो, पण हं. तुम्ही त्याची ॲक्टिंग पण बघा. हां. ॲक्टिंग पण करतात चांगली लोकं ती, हं. मस्त. सो या आय लाइक ऑल दीज ऑर्गॅनिक जे नॅचरल परफॉर्म करतात आय लव्ह देम. पण एक असा कोण आहे ज्याला तुम्ही ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून बघता? माझा इन्स्पिरेशन ऋतिक रोशन आहे. ऋतिक रोशन. या मग तुम्ही याच्यामध्ये त्यांचं नाव नाही घेतलं? बिकॉज ह्याच्यामध्ये नाव नाही घेतलं कारण एक आपण फक्त ॲक्टिंगबद्दल बोलत होतो. राइट. सो ॲज अ कंप्लीट जर तू पॅकेज पाहिलंस ना आणि अजून एक क्वालिटी आहे ऋतिकमध्ये जी मला खूप इन्स्पायर करते अँड आय वॉन्ट टू बी दॅट ऑनेस्टली. हं, ऋतिक रोशनचं तू एक पाहिलंस ना, हं, इज व्हेरी क्लोज टू परफेक्शन. हं, व्हेरी क्लोज टू परफेक्शन. ग्रीक गॉड, बॉडी, डान्स, ॲक्टिंग, एव्हरीथिंग. त्याचा जो हंगर आहे ना, नंबर 1 होण्याचा हंगर, दॅट इज व्हॉट इन्स्पायर्स मी. हं. की आज मी जेव्हा आता वॉर 2 लोकांना नाही आवडली, मला आवडली. ऋतिकला जेव्हा मी स्क्रीनवर बघतो ना, मला असं वाटतं की हा एकटा माणूस आहे ना, अख्ख्या बॉलिवूडला रिप्रेझेंट करतो. असं माझं मत आहे हां, हां. की लाइक काय नाहीये त्याच्यात. ॲक्टिंग, परफॉर्मन्स, बॉडी, डान्स, ऑरा, एव्हरीथिंग. आय फील ही इज प्रॉबब्ली नंबर 1 फॉर मी. हं, अँड द अर्ज टू बी नंबर 1. मला माझे वडीलही सांगायचे, की बाकीचे लोकं काय करतायत हे फोकस करण्यापेक्षा तुम्ही काय करताय? हं, हाऊ हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह युअरसेल्फ? हं, दॅट्स व्हॉट ह्रितिक डज. ह्रितिक रोशन इन्स्पायर्स सो मेनी पीपल बाय डूइंग दिस. हं. द अर्ज टू बी नंबर 1, द हंगर, भूक आहे नंबर 1 होण्याची, ग्लोबल स्टार होण्याची. हं. दॅट इन्स्पायर्स मी. दॅट्स व्हाय ह्रितिक रोशन. ओके. मला सांगा असा एखादा मूव्ही त्यातलं एखादा कॅरेक्टर तुम्हाला वाटतं की ते माझं फेव्हरेट आहे आणि मी ते करायला पाहिजे होतं?
असं मराठीमध्ये? कुठलाही असेल. मराठीमध्ये खूप आहेत, पण मला त्यांनी चान्सच नाही दिले लोकांनी, त्या मेकर्सनी. ऑल वर्ल्ड वाईड मध्ये सांगा, की एक कॅरेक्टर. आय फील भाग मिल्खा भाग, फरहान अख्तर. हां. माइंड ब्लोइंग फिल्म. मला खूप इन्स्पायर केलं त्या फिल्मनी. फरहान अख्तरनी खूप छान काम केलं त्याच्यात आणि इव्हन पवन मल्होत्रा आणि ऑल हं, राकेशजींनी डिरेक्शन पण उत्तम केलंय. दॅट फिल्म इन्स्पायर्ड मी अ लॉट बिकॉज इट वॉज अन इन्स्पिरेशनल स्टोरी, सक्सेस स्टोरी होती. सो हं, दॅट इन्स्पायर्ड मी अ लॉट. सो आय थिंक येस, भाग मिल्खा भाग 1. मराठीमध्ये बरेच आहेत. हं. मी तुमच्याकडे बघतोय जे मनी हाइस्ट मधले जे प्रोफेसर आहे, ते कॅरेक्टर तुम्ही खूप भारी केलं असं मला वाटतंय. मनी हाइस्ट जर मराठीत झाली, हां. तर कुणी डिरेक्ट करावं असं तुला वाटतं? तुझा गेस, तुझी इच्छा. अं, मला जास्त नावं नाही माहिती बट स्टिल तुम्हीच सांगा. नाही, मराठीत मनी हाइस्ट जर झाली तर डिरेक्टर्स बरेच आहेत. हां. बरोबर? आणि सगळे चांगले डिरेक्टर्स आहेत मराठीत. हं. प्रोड्युसर्स असतील, डिरेक्टर असतील. पण जशी तुझी चॉईस आहे, की मी प्रोफेसर करावं, तशी अनफॉर्च्युनेटली त्या मेकर्सची ती चॉईस नसेल. राइट. हेही मी तुला खात्रीने सांगतो. हं. बिकॉज आपले आपले कम्फर्ट झोन्स आहेत, ग्रुप्स आहेत आणि आय एम ओके नाऊ. हॉनेस्टली सांगू का तुला, मी हे खूप पॉडकास्टमध्ये बोललोय. लॉबी आहे. आहे ना, ठीक आहे. डोंट क्रिब. मी आता क्रिप करणं बंद केलं. मी आता काय म्हणतो, इट्स ओके. वर्क मोर हार्ड, कीप गोइंग. मेहनत करा. हं. एवढी मेहनत करा ना, की एक दिवस तो माणूस तुम्हाला बोलवणार. हां. जरी त्याचं लॉबी नसेल ना, तरी तुम्हाला बोलवणार. हं. ठीक आहे, लॉब्या हं. आहेत, ग्रुप्स आहेत, ठीक आहे, हं. आहेत. सो मूव्ह ऑन, जस्ट कीप गोइंग मॅन. आता मी करतोय ना माझं मी. हां. वर्षाला 2-2 फिल्म्स करतोय ना, 3-3 फिल्म्स करतोय. हं. मला नाहीये कोणी गॉडफादर. माझी नाहीये माझा कुठला ग्रुप नाहीये. मी करतोय. हं. त्यांचा त्यांचा ग्रुप आहे. दे आर हॅपी, दे आर कम्फर्टेबल. ओके. ते पण माझेच माणसं आहेत. ते माझेच माणसं आहेत ना मराठीचे. राइट, हां, मग राइट. दॅट्स फाईन. इट्स ओके. मूव्ह ऑन. हं. ग्रोथ अशीच असली पाहिजे. म्हणजे तुम्ही आधी पुण्यात राहायचे, नंतर तुम्ही मुंबईत घर घेतलं. आता तुम्ही दुबईत घर घेतलं. अरे बापरे! दुबई. तर दुबईचा विषय. तर मला बोल, बोल. सांगा नेमकं तुम्ही कुठले आहेत? पुण्याचे आहेत, मुंबईचे आहेत की दुबईचे आहेत नाही, तुम्ही? नाही. मी इथलाच आहे बाबा. मी कायम इथलाच राहणार आहे. ते लोकांचं ना काय आहे ना, ते एक कुठली बातमी जर आली, त्याची चौकशी करण्याच्या आधीच लोकं पोस्ट करून टाकतात. दॅट इज अ प्रॉब्लेम हिअर, की विषय काय आहे? ते खरंच आहे का? खरंच घडलंय का? आणि मी मीडियाला पण सांगेन, की थोडंसं बातमी मीडियाला मी सांगेन, की बातमी थोडीशी पहिलं चेक करा, की इज इट ट्रू? आणि मग पोस्ट करावं. सो आता मीडियाला काय बोलू म्हणजे दे पोस्ट. सो हां. सो नाही मी इथलाच आहे अरे. मी मी पुण्यात वाढलो. माझं सगळं स्कूलिंग, कॉलेजिंग इथे झालं. आम्ही सदाशिव पेठ नंतर डेक्कनमध्ये वाढलेलो आहे मी. सो मी खूप साधा आहे अरे. मी अपब्रिंगिंग माझं खूप साधं आहे. सो मी कुठेही गेलो ना, न्यूयॉर्कला जरी हॉलिवूडची फिल्म शूट केली ना, तरी मी पुण्याचाच आहे. पुणेकर आहे आणि आता मुंबईकर आहे मी. सो पुणे-मुंबई माझ्यातनं काही सुटत नाही भाई. हं. पुणे-मुंबई माझं आहे. सो काय होतं ना, आय विल बी व्हेरी हॉनेस्ट विथ यू. कुठेतरी असं वाटतं, की अं, हे बघ हा झाला भावनिक विषय, की मी पुण्याचा आहे, मी मुंबईचा आहे. हा भावनिक विषय झाला. प्रॅक्टिकली तुम्हाला काय वाटतंय? आज मी तुला जर विचारलं, "तू खुश आहेस का रे पुण्यात?" नाही, कुठल्या बाबतीत सांगतो? तुला जे रोड्स म्हण, प्रदूषण म्हण, गर्दी म्हण, टॅक्सेस म्हण, खुश आहेस का तू? कुठल्याही माणसाला विचार, ह्याला विचार, "तुम्ही खुश आहात?" नाही. बरोबर? नाही. दोघांनी नाही सांगितलं? "तू खुश आहेस?" आज आपण एवढे टॅक्सेस भरतो. व्होट करतो आपण बरोबर आहे. आपल्या मिनिस्टरला निवडून देतो. बरोबर आहे. राइट. ते नंतर पार्टी चेंज करतात. बरोबर आहे. जसं पावसाळ्यात बेडकं इकडून-तिकडून उड्या मारतात. तसं राइट. हां. इकडे आपण मत कुणाला देतोय हे माहिती असतं तुला? नाही. मी जेव्हा-जेव्हा मतं दिली आहेत ना, कुणाला दिली हेच कळत नाही मला बिकॉज कुठल्या पार्टीला म्हणजे. बिकॉज 10 दिवसानंतर तो माणूस दुसऱ्या पार्टीत आहे ना. हं. त्याच्यानंतर तो दुसऱ्या पार्टीत आहे. आम्हाला जे ऐकू येतं, सामान्य माणसाने काय करावं? आम्हाला तुम्ही व्होट मागता, बरोबर आहे? आमचा हक्क आहे तो. आम्ही बजावतो. आम्ही मत देतो आणि मग आम्हाला फाट्यावर मारता तुम्ही. हं. आहे की नाही खरं? राइट.
मी आज मुंबईवरून आलो. मुंबई माझ्या घरापासून ते वाशीपर्यंत इतके खड्डे असतील ना, इतके खड्डे असतील ना, मी व्हिडिओ बनवणार होतो की खड्ड्यांबद्दल आणि मी बाहेर उतरून व्हिडिओ बनवणार होतो. का आपणच का सहन करायचं सारखं हे? माणसाला जर असं वाटत असेल, की पुढच्या 5-10 वर्षात पुणे-मुंबईची हालत काय होईल? पण याच्यात त्यांची चूक नाहीये. का? बाहेरनं माणसं येतायत. ते म्हणणार, "अरे, आम्ही काय करू? नॉर्थची माणसं येतायत, इकडची माणसं येतायत, तिकडची माणसं येतायत." मी म्हणतोय, "बस झालं. पुणे-मुंबईची कपॅसिटी संपली. बाहेरनं माणसं का येतायत? त्यांनी येऊ नये असं मी म्हणत नाहीये. इथे येऊन तुम्ही रोजगार करणार. सगळं करणार तुम्ही इथे, पैसा कमवणार. तुम्ही थाटात सगळीकडे मिरवणार तुम्ही आणि मग मराठीला शिव्या घालणार. ये नहीं चलेगा बॉस. तुमच्या इथे येऊन आम्ही दादागिरी करू चालेल? दादागिरी महाराष्ट्रात नाही चालणार. मग साहेब बरोबर बोलतात. ट्रेन थांबल्या पाहिजेत मग. हे का गडबड होतीये? इतकी माणसं मुंबईत येतायत, पुण्यात येतायत. मिनिस्टर लोकं करणार काय? ते हं. म्हणतील आम्ही काय करू? ओव्हरफ्लो होतंय. रोड्स म्हणजे सगळं ना ते प्रॉब्लेम असं लाईज की संपली आता कपॅसिटी. राइट. इतर इतर राज्यांनी त्यांचे डेव्हलप करा ना. हं, तुम्हाला तुमच्यात ती क्षमता नाही का? मुंबईच का? पुणेच का? आमचं महाराष्ट्रच का? हं, मग इथे येऊन परत तुमचं ऐकायचं आम्ही. हं. आता आम्ही फिल्म विकतो ना, तुला खोटं वाटेल. ज्यांना आम्ही फिल्म देतो ना, तिकडे एकही मराठी माणूस नाहीये. फिल्म आम्ही विकतो ना, सिरियसली. कोणीतरी आता मला ते नावं नाही घ्यायची ओ-टी-टीची. आहेत ओ-टी-टीमध्ये. बेंगॉली बाई आहे. एक कोलकाताचा माणूस आहे. अरे, त्या बाईला पुष्करजोग नाही माहिती. ती माझे फिल्म्स कसे घेईल? सिंपल गोष्ट आहे. आणि इथे तसंही मराठी फिल्म्स इथे आपण लेसर सन आहोत आपण म्हणजे म्हणतो ना, की दुर्लक्षित झालेला मुलगा. बरोबर. त्याच्यामध्ये आम्हाला जर अशी वागणूक मिळाली, तर इट इस ऑल को रिलेटेड. बेसिकली मला म्हणायचं होतं, की इट इस ऑल को रिलेटेड. हं, आपण मत देणार, मंत्र्यांना बोलणार. मंत्री म्हणणार, "अरे, आम्ही काय करू?" हं, म्हणजे इतके लोकं येतात पुणे, मुंबईत ह्याच्यात. ते डेव्हलपमेंट होतीये का? मुद्दा दुबईला शिफ्ट होण्याचा किंवा दुबईला घर घेण्याचा हा नाहीये, की मला मला काय मला पुणे-मुंबई आवडत नाही किंवा आवडतं ह्याचं प्रमाणपत्र देण्याची मला गरज नाहीये. हं, बरोबर आहे. मी काय कोणाला प्रमाणपत्र देणं लागत नाही. जर मला वाटत असेल, की बाहेर जाऊन तिथे टॅक्सेस फ्री आहेत, तिथे सुविधा आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, तर मी का नाही जावं? तुझं मत काय आहे? जावं की नाही जावं? जायला पाहिजे. झालं पाहिजे ना. ग्रोथ बघायला पाहिजे की नाही? तुला वाटतंय ते 10 वर्षात काय ग्रोथ होईल मला तू सांग चल. मुंबईत, पुण्यात 10 वर्षात पुढचं ग्रोथ काय सांग मला? कोणीच सांगू शकत नाही. नाही सांगू शकत? मी म्हणत नाहीये, प्रत्येक पार्टी येते त्यांच्या बाजूने ते कामं करतात. मी नाही म्हणत नाहीये. ते तरी काय करणार रे? हं, त्यांच्या हातात ते तरी काय करणार? आज लोकांची पण मेंटॅलिटी पाहिजे ना ती. हं, लोकं पण काय कमी आहेत का? बाहेरनं जी माणसं येतात ना, थांबवायला पाहिजे बाई आणि हे मी रोखठोकपणे बोलतोय. इथे मला कोणाची भीती नाही. मी इथला आहे. मला इथे हे माझं धिस इज माय हं. होम. राइट. सो मला फक्त म्हणायचं की सगळ्यांना वेलकम आहे माझं. मग इथे येऊन परत ऑलरेडी कपॅसिटी नाहीये. तुम्ही इथे येऊन काम करता, पैसे कमवता आणि किती आज तुम्हाला सांग बॉलिवूडचे 5 ते 6 ॲक्टर आहेत. यंगस्टर्स मला नावं नाही घ्यायची. इथे येऊन कोट्याधीश रुपये कमवतायत. एका फिल्मचे 10-15 कोटी घेतात. कुठनं घेता? महाराष्ट्रातून घेता ना. हं. प्रोड्युसर कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. तिकडनं कमवता ना. 15 कोटी तुम्ही एका फिल्मला कमवता. तुम्हाला या स्टेटमध्ये मराठी शिकता येत नाही? हां? 15-15 कोटी कमवता तुम्ही. तुम्हाला मराठी शिकता येत नाही. लाजा नाही वाटत तुम्हाला? जस्ट एक इथून बोलतोय मी. काय भावनिक विषय आणि मग प्लस तुम्ही मराठी कलाकारांना कमी लेखता. हं, प्लस मग आम्ही हम है ही नहीं. म्हणून रे मला ना ग्लोबली न्यायचंय म्हणजे मी नेईन असं म्हणत नाहीये. हं, आय एम जस्ट सेयिंग की म्हणून आपलं ना आपली ताकद दाखवली पाहिजे. असं महेश सर म्हणतात ना, हं. महेश मांजरेकर सर हां, दुसरे नाही. जे तिथे आले होते ते नाही. तो काय त्याला मी मानतच नाही. जो कोणी असेल तो. सो ताकद दाखवली पाहिजे रे. काय करायचं गरजेचं आहे? म्हणजे काय केलं तर काही नाही इंडस्ट्रीला दादागिरी करायची. बस, बस झालं. कशी दादागिरी बस करायची? झालं. नाही ऐकायचं, नाही ऐकायचं. मराठीतच बोलायचं. जे सिक्युरिटी वॉचमन जे कोणी आहेत, विथ ड्यू रिस्पेक्ट एव्हरीबडी इज ह्यूमन. मैं नहीं बोलेगा मराठी, जो करना है करो, उखाड़ लो जो उखाड़ना है. हे बोलले ना,
मग तिथे आपण गप्प नाही राहायचं ना, मी हे म्हणतोय. हे माझं स्टेट आहे. लोकांना हे का नाही कळत आहे? माझी पुणे, माझं नाशिक आहे, माझं मुंबई आहे. हं. अ, आपल्याला इथे येऊन धडे शिकवले चालतील का? उद्या मी मी हैदराबादला गेलो, चेन्नईला गेलो. तिकडे मी म्हणणार, "मी नाही तेलुगू नाही बोलूंगा, तामिळ नाही बोलूंगा, जो उखाडना है उखाड लो." मला कानफडत मारतील, हाकलून देतील. ऐकतील का ते? नाही, नाही. दिस इज सिंपल थिंग. आणि प्लस हे बोलल्यानंतर मला जे काही ट्रोल करणार ते करू दे. मला आय डोंट केअर. आय एम जस्ट मला राईट आहे बोलण्याचा. राइट. मी कोणाचं नाव घेतोय का? मी कोणाबद्दल हे नाही नाही. बोलत आहे. मी राइट. फॅक्ट्स मांडतोय माझे, जे मला वाटतात. नाही ॲक्चुअली मी पण कर्नाटकमध्ये लास्ट टाईम गेलो होतो आणि बसने ट्रॅव्हल करत होतो. तर कंडक्टर मला बोलला, "टॉक इन इंग्लिश और टॉक इन कन्नड. आय विल बरोबर नॉट आहे? टॉक इन हिंदी." बरोबर आहे. असं बोलला. त्याला इंग्लिश येत होती, बरोबर. हिंदी येत होती, बट तो स्टिल इंग्लिशमध्ये बोलला. मला बरं. कन्नडमध्ये बोल. बघ. सो हे इथे का नाही होत? हां, इट्स इट्स बॅड आणि म्हणजे आता मराठी फिल्म्स आता अनफॉर्च्युनेटली काय झालंय, बॉलिवूड आणि मराठी फिल्म्स हे मुंबईतच आहेत. हां. त्यामुळे आपल्याकडे तसंही दुर्लक्ष होतं. थिएटर मिळत नाही आणि हे तर ते नेहमीचं रडगाणं आहेच आहे. माझं म्हणणं कमिंग बॅक टू दुबई, आता मी दुबईकडे येतो. सॉरी जरा लांबलं ते, पण इथून बोलल्यामुळे ना ते बॉय हं. इधर से आता है वो. मला जर वाटत असेल, की तिथे दुबईमध्ये टॅक्स फ्री आहेत. राइट. इथे आम्ही कमवायचे, मेहनत करायची. रोज सकाळी स्कॅम ऐकायचे, निगेटिव्हिटी, प्रदूषण, खड्डे, पाऊस. त्याच्यानंतर काय? टॅक्सेस भरा. 45-40% टॅक्सेस भरा. प्लस जी भरा. टी-डी-एस कट होणार. सगळं होणार. तुम्हाला मिळणार काय? खड्डे. काय नाही मिळणार. हे जर असं असेल, तर मी बाहेरचा जर विचार केला, तर मला नाही वाटत मी काही त्याच्यात गैरविचार हं, केला. जर मला वाटत असेल, की बाहेर टॅक्सेस नाहीयेत. इट इज माय मनी राइट? इट इज माय मनी राइट? आय हॅव अर्न्ड इट. मी मेहनत केली ना त्यासाठी. हं. सो इफ तो माझा मुद्दा आहे ना, मी कुठे इन्व्हेस्ट करावे. राइट. मी फक्त ते इन्व्हेस्ट केले. मग त्याच्यात भावनिक असं हे काही नाहीये. हं, पुणे, मुंबई माझंच आहे आणि माझंच राहणार आहे. मी भारतीयच आहे. हं. आता मीडियाने काय केलं? मीडियाने सांगितलं, की पुष्कर चा नागरिक झाला. पहिल्यांदी तुम्ही हे समजून घ्या, की नागरिक आणि रेसिडेंट, रहिवाशी आणि नागरिकत्व ह्याच्यात खूप फरक आहे. हं. दुबई रेसिडेंट होणं आणि यूएईचा सिटिझन होणं हे फरक आहे ना. आय एम अन इंडियन सिटिझन. आय होल्ड इंडियन पासपोर्ट. आय एम नॉट आय डोंट हॅव यूएई पासपोर्ट. आय एम ओनली अ रेसिडेंट बिकॉज मला गोल्डन व्हिसा मिळाला आहे बिकॉज मी इन्व्हेस्ट केलंय. हं. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सो याच्यात लोकांनी जे ट्रोलिंग सुरू केलं, तोंड दाखवू नको भारतात परत. व्हॉट इज दिस नॉनसेन्स मॅन? यू कम आउट ऑफ दॅट. बी मच्युअर नाऊ मॅन. हं. आय हॅव माय रिझन्स. आणि इव्हन प्रत्येक जे आपले पॉलिटिशियन्स आहेत, प्रत्येकाचं काही ना काही बाहेर प्रॉपर्टीज आहेत. त्यांना नाही बोललं जात. मग त्यांना विचारा, हां. कुठे-कुठे आहेत? विचारा. मी मला आता माझं पी-आर टीम आणि माझे टीम जे आहे ती मला म्हणते, "पुष्कर तुम्ही जरा कमी बोलत जा." पण काय करू यार? आहे नाही. ते आहे ना भाई. हां. खरं सांगतो ना, तुला कुठेतरी हे खोटं वाटलं का? नाही. पटलं ना तुला? सो जर मी टॅक्सेस भरतोय, मी प्रश्न विचारणार. नाही विचारला पाहिजे का? बरोबर आहे. मला सांगा तुम्ही दुबईमध्ये पण असता आणि इंडियामध्ये पण असता. पण मला सांगा अशा नागरिकांमध्ये कुठल्या गोष्टी बघायला मिळतात? डिफरन्सेस काय आहेत मेजर? जसं सिव्हिक सेन्स असेल. कुठल्या गोष्टी फरक बघायला मिळतो आपल्याला? आय थिंक मध्ये दुबईमध्ये देअर पीपल आर मोर वेलकमिंग. खूप वेलकमिंग लोकं आहेत तिकडे. तुम्ही अजून एक मोठा प्रॉब्लेम, मी बोलावं का नाही मला माहीत नाही, पण बोलतो. जरा जपून बोलतो. कारण की काय आहे नंतर खूप मॅटर होतं. मला झोप माझी होत नाही मग रात्री. मध्ये खूप वेलकमिंग लोकं आहेत. कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही देशातले असो, कुठल्याही जातीचे असो. तसं भारतात नाहीये अनफॉर्च्युनेटली. जे आपल्याला महाराजांनी शिकवलंय, महाराजांची जी शिकवण आहे, ती पाळतोय का आपण इथे? आजही महाराष्ट्रात, भारतात जातीवरनं बोललं जातं, जातीवाद होतात. माणुसकीबद्दल कोणी बोलतच नाही. राइट. थोडं आपण ह्या विषयावरनं थोडं नॉर्मल येऊया. नॉर्मल येऊ. पण तुला पटतंय की नाही? हां, ऑब्व्हियसली. बरोबर बोलतोय ना? येस. थोडं तुमच्या लव्ह लाईफबद्दल. तुमचं लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज आहे? अरे बाबा! हा 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 नॉर्मल टॉपिक नाहीये. नाही मी हॉनेस्टली तुला तिथेच कट करीन. हं. माझं कोणावरच प्रेम नाही आहे रे. माझं फक्त मुलीवर आणि आईवर प्रेम आहे आता हॉनेस्टली. माझं कोणावरच प्रेम नाही आता. आणि मी माझ्या मुलीसाठी जगतोय, माझ्या आईसाठी जगतोय. माझं हेच प्रेम आहे.
कारण की बाकी जे काय आहे ते आहे. पण प्रेम माझं तू म्हणालास तर माझ्या मुलीवर आहे. ते कायम राहील. बस आणि आईवर प्रेम आहे. म्हणजे आईनी माझ्यासाठी सगळं काही केलं लाईफभर. मला लहानपणापासून मी चाइल्ड ॲक्टर होतो तेव्हापासून मला ती सेटवर न्यायची. तिने तिचं करियर खूप कॉम्प्रोमाईज केलं माझ्यासाठी, ॲडजस्ट केलं माझ्यासाठी आणि प्रत्येकाची आई करतेच म्हणजे असं नाही हं, की प्रत्येकाची आई त्याच्या मुलासाठी करतेच. हं, पण माझ्या आईनी पण खूप माझ्यासाठी केलं आणि मी कायम तिचं ऋणी राहीन. हं, आणि माझी मुलगी आता मला एक नवीन उमेद आहे जगण्याची. या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये एक नवीन उमेद आहे, की हं. चल पुष्कर तुझं काही झालं नाही ना 50व्या वयात पण, तर तू यू कॅन लूक फॉरवर्ड टू युअर डॉटर. माझा ठरलेला प्लॅन आहे. आज मी एक 40 असेन मी आज 40 आय एम 41. माझं ठरलेलं आहे, की आता हे एक 10 वर्ष काय करायचं? 10 वर्षानंतर माझं ठरलंय, की कुठे जायचं? मी एक फार्म हाऊस घेणार. फार्म हाऊसमध्ये एक 50 कुत्री विकत घेणार छोटी. बस. कारण की मला आता प्रेम किंवा हे आहे ना, हे फार माणसांमध्ये तर नाहीच आहे भाई. एक म्हणतात ना, की आय एम डन विथ ह्युमन बीइंग्स नाऊ ओके. असं झालंय. सो मला अनकंडिशनल प्रेम हवंय, अनकंडिशनल प्युअर लव्ह हवंय. सो मला ते हं, माझ्या मुलीकडनं मिळतं, हं. आईकडनं मिळतं आणि काही पेट्समधनं मिळतं. हां. जसं फेलिशाने तुम्हाला डिमांड केलेली, की रेंज रोव्हर कार घ्या. तुम्ही लिस्ट टाकलेलं, तर ते ते स्टोरी काय होती तुमची? आणि तुम्ही घेतली पण? नाही, नाही. हॉनेस्टली तिनी ते परत मीडियाने केलेलं हे आहे. हं. असं काही तिला रेंज रोव्हर माहिती पण नाहीये ब्रँड. हां. फेलिशाला ते ब्रँडच माहिती नाही. तर ती मला काय सांगेल रेंज रोव्हर घ्या. ओके. ते एकदा आम्ही दुबईत गेलो होतो आणि मी तिला प्रॉमिस केलं होतं. मी माझ्या आईला, मावशीला आणि फेलिशाला दुबईला घेऊन गेलो होतो. तर आम्ही दुबई मॉलच्या इथे फिरत होतो. तर तिथे खूप गाड्या येत होत्या अशा. Lamborghini, Ferrari, हं, Porsche, रेंज रोव्हर आली. हं. तर ती म्हणाली, की "दादा ही गाडी घे ना." मग म्हटलं, "हो, घेऊ शकतो, पण जरा 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 थोडे जास्ती पैसे त्याचे." ते म्हणे, "नाही, नाही दादा तू घेऊ शकशील मला माहिती आहे." आणि मला ते लक्षात होतं. त्याला मग एक 1.5 वर्ष झालं. सो आय सेड की "चल भाई ही पण झेप घेऊन बघूया. काय होणार फार तर फार. ई-एम-आय भरायला लागतो ना, भरेंगे और क्या." सो घेतली गाडी आता चालू आहे. आता ई-एम-आय भरणं चालू आहे त्याचं. ओके. मला मला सांगा, की रेंज रोव्हर चालवताना म्हणजे बघा भारतातल्या लाखो, करोडो लोकांचं ड्रीम असतं रेंज रोव्हर घेणं. काय काय फीलिंग आहे रेंज रोव्हरची? हॉनेस्टली सांगू का मला काहीच वाटत नाही अरे. हॉनेस्टली काहीच वाटत नाही. हं, काहीच वाटत नाही मला. हे मी फक्त जो माझ्या चौकटीच्या बाहेर जो समाज आहे ना, ज्याला हे मॅटर करतं. मला मॅटर नाही करत. मी चालत येतो, मी रिक्षाने जातो, मी सायकलवर पण जाईन. माझ्या चौकटीच्या बाहेर एक समाज आहे. तो बघत असतो, की हा कुठल्या गाडीतनं आला बघा बरं का. मीडिया, पॅप्स, फॅन्स तो एक समाज आहे. हं, ते माझे बँक बॅलन्स नाही बघत. ते म्हणणार कुठल्या गाडीतनं आला बघा. "अरे तेरे को पता है क्या पुष्कर जो रेंज रोवर में आया है?" "तो बहुत लोग आते हैं." मला मॅटर नाही करत अरे. मी माझ्या बाबांनी, आईनी मला खूप साधी शिकवण दिली लाईफमध्ये खूप आम्ही रिक्षातनं फिरायचो, हं. चालत जायचो सगळीकडे. सो मला मॅटर नाही करत. मी गाडी घेतलीये तुला तुझ्या पॉडकास्टमध्ये सांगतो, की दाखवायला. दाखवायला घेतली आहे. हां, की भाई हां, काय होतं ना बिकॉज आज तू 5 स्टार हॉटेलला जा. तिकडचा जो व्हॅली असतो ना, तो पण गाडीप्रमाणे तुला ट्रीट करेल. तू जा बरं एका छोट्या गाडीने तिकडे. हं, तो येणार नाही उघडायला दार आणि रेंज रोव्हरनी जा बरं. हा समाज आहे तुझा. मृगजळ येते बाहेर एक वेगळं जग येते. ते नकोय मला. मी म्हणूनच सांगतोय मला 10 वर्षांचा प्लॅन मला माहिती आहे. ते जगच नकोय मला. मी, हं, माझी फॅमिली, पीस, पीस ऑफ माइंड. मी कोण आहे, मी काय आहे, हिट आहे, फ्लॉप आहे, ते जजमेंटच नकोय साला. हं. आता बोलणार होतो काहीतरी जाऊ दे. ओके. ते जजमेंटच नकोय भाई. मी माझा काय होतं ना, आय टेल यू थोडा फिलॉसॉफिकल आहे, पण ऐक आता. बसलोच आहे तर ऐक. काय होतं ना, जे कोणी माणसं मास करतात ना, माझ्याकडे फेरारी हे ते पैसा आहे. तुम्ही त्या लाकडावरच जाणार आहात. 4 माणसं तुम्हाला घेऊन जाणार. राइट. माझे लास्ट इयर एक रिलेटिव्ह होते. ते गेले. तर मी त्यांच्या मुलावर मी गेलो होतो ह्याच्यात फ्युनरलला. तिकडे मी जे एक दृश्य पाहिलं ना, ते बघून मी म्हटलं, "हे बघ आपली तिथे गर्दी होती. स्मशानभूमीत खूप गर्दी होती. तिकडे अशी लाईनीनी प्रेतं ठेवली होती. 7 ते 8 अशी प्रेतं ठेवली होती. बिकॉज क्यू होता. वेटिंग होतं फॉर
फ्युनरल म्हणजे जे आपलं अंत्यसंस्कारासाठी हां. वेटिंग होतं. तर माझं लक्ष गेलं, म्हणलं यार काय केलं आपण पैसे कमवून? चल आहेत माझ्याकडे 10 कोटी, 20 कोटी, 100 कोटी. काय केलं? बघ माणसाची लायकी बघ. ही खरी लायकी हं, माणसाची. मग कसला माज, कसला रेंज रोवर, कौन-सा पैसा भाई? जाना उसी में है ना? हं. चैन बहनचोद. तो मैं तो सच में, नो सीरियसली आई एम जस्ट सॉरी बट नो, नो. इट्स ओके. इट इज साधेपणा इज एव्हरीथिंग यार. सिम्प्लिसिटी इज एव्हरीथिंग. हं, मला काय मॅटर नाही करत रेंज. मी फक्त ते दाखवायला घेतली की भाई हां, हं. का परत हे जे हिंदी फिल्म मेकर्स आहेत, मुंबईमध्ये मराठी माणसं कमी झाली आहेत. लेट मी टेल हां, यू दॅट. हां. प्रचंड नॉर्थची माणसं आहेत, प्रचंड साऊथची माणसं आहेत. मराठी माणसं कमी झालीत मुंबईत. ओके. त्यांना जेव्हा वाटतं ना, अरे हा मराठी ॲक्टर आहे. मराठी ॲक्टर तसंही कमी लेखता तुम्ही मराठी ॲक्टर्स ना. ठीक है? अरे ये देखो ना, छोटी गाडी में आया देखो रिक्षा से आ रहा है. नाही. मराठी कलाकार रिक्षानी येणार नाही. मराठी कलाकार सुद्धा रेंज रोवरनीच येणार. ये दिखाना है मुझे. इसलिए लिया है. मेरे को कुछ मैटर नहीं करता है रेंज रोवर. हं, मी रिक्षानीच जाईन. त्यांना दाखवायचंय. सो ओके. एकदम फ्रँक. हं, मला मॅटर नाही करत रेंज रोव्हर आहे किंवा हां, सायकल आहे. मी सायकलवर जाईन. मला काही प्रॉब्लेम नाही किंवा हं, जबरदस्त जादूचा कोट घेऊन उडीन. हां. मला प्रॉब्लेम नाहीये. मला सांगा तुम्ही इतकं ट्रॅव्हलिंग वगैरे करता, त्यातलं असं कुठलं प्लेस आहे की ज्यांनी हे प्लेसला गेलंच पाहिजे. दिस इज द बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड. स्कॉटलंड. स्कॉटलंड. हां, स्कॉटलंड, स्कॉटलंड. काय आहे तिथं असं? तिथे निसर्ग तुमच्याशी गप्पा मारतं. हां. निसर्ग बोलतं तुमच्याशी तिकडे. काय होतं तुमच्या धकाधकीच्या लाईफमध्ये तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असता बघ. म्हणजे प्रत्येक जण नॉट ओन्ली ॲक्टर. हं, एव्हरीबडी इज गोइंग थ्रू स्ट्रेस. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता ना आणि काही ठिकाण असे असतात ना, की ते सायलेंटली तुमच्याशी बोलत असतात. हं, अ, त्यांच्या झाडं हलताना जो आवाज असतो तो तुमच्यापर्यंत येत असतो. हं, तिकडे पक्ष्यांचा आवाज येत असतो. तो तुमच्याशी बोलत असतात ते. तुम्हाला ते नकळत पीस देत असतं. हं. सो आय फील मला जेवढं पीस आत्तापर्यंत कुठल्या शहराने दिलं तर स्कॉटलंडचं एडिनबरा आणि ग्लासगो हां. हे बेस्ट सिटीज आहेत माझ्यासाठी. ओके. मला तुम्ही सांगा, की तुम्ही लक्झरी पण बघितली आहे. तुम्ही जसं बोलले, की मी झेन कार, सँट्रो कार आणि रेंज रोव्हर. तर हं. एवढे सगळे लक्झरी बघितली आहे. तर मला सांगा ॲक्चुअली पीस कशात आहे? म्हणजे माणसाला किती पैसे इनफ आहेत हॅपी राहण्यासाठी? माणसाला ॲक्चुअली पैशाची गरजच नाही हॅपी राहण्यासाठी. 3 गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. दॅट इज इनफ? आय थिंक तुम्ही जर तुमच्या तुमच्या माणसांबरोबर असाल ना, तुम्हाला कशाचीच गरज नाहीये. अ, तुम्हाला ते आयडेंटिफाय करणं, की कोण तुमचं आहे किंवा अ, तुम्हाला तुम्हाला कोण प्रेम करतंय तुम्हाला. काय मी लाखो लोकांना प्रेम करीन, पण मला प्रेम मिळतंय का? सो आय थिंक त्या माणसांबरोबर ना, तुम्ही पैसे नसेल तरी तुम्ही आयुष्य घालवू शकता. हे मला माहिती आहे. हं, आई म्हणा, आई-बाबा. आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा ऑफकोर्स आम्ही पुण्यात एका छोट्या घरात राहायचो. तेव्हाचं आयुष्य बरं होतं की. तेव्हा आता आता उलट अवघड झालंय. तेव्हा ना दिवाळीत किंवा असे सण असायचे ना, तेव्हा मजा यायची. खूप मजा वाटायची. सगळेजण भेटायचे. फॅमिली, खानदान अख्खं सगळे भेटायचे. नेबर्स कोण मला नेबर्स माहिती होते, कोण आहेत. आज मी मुंबईत ना मला माहितीच नाही कोण आहे चायला. कोण आलं, कोण गेलं, क्या चल रहा है? दिवाली में व्हाट्सएप करो, हॅपी दिवाली, हो गया बात. काय अटॅचमेंट नाही राहिली. आधी बरं होतं. तर मला माझ्या मते आई-वडील, तुमची मुलं, तुमचा कंपॅनियन पार्टनर जो असेल, जर तुमच्यावर खरंच प्रेम करत असेल, मला नाही वाटत पैशाची गरज आहे. काय हं. क्या पैसा लेके? पैसा लेके कहाँ जाएगा? हां, पैसा वर घेऊन जाणार आहे का? हां. ओके. मला मला सांगा साउथ फिल्म्स ज्या असतात, ते त्यांच्या एकदम रिॲलिटी, त्यांच्या गावातलं राहणीमान, सगळ्या त्यांच्या प्युअर गोष्टी त्या दाखवतात. पण तेच आपलं आजकालच्या मराठी मूव्हीज आहेत. जसं तुमच्या पण मूव्हीज तुम्ही फॉरेनमध्ये जाऊन शूट करता. सो मला सांगा, की एक सक्सेसफुल मूव्ही होण्यासाठी तुम्ही कशा गोष्टी बघता? कारण ते लोकं हं, त्यांच्या गावातलं रिजनल गोष्टी दाखवतात आणि ते फिल्म हिट होतं ते. हं. सो असं का? नाही माझं मत थोडं वेगळं आहे. लोकं तू बरोबर मुद्दा मांडलास इट्स अ गुड पॉइंट. लोकं त्यांचं कल्चर दाखवतात, बरोबर आहे, साऊथमध्ये आणि म्हणून त्यांचे फिल्म्स जास्ती कनेक्ट होतात, असं म्हणायचं तुला. राइट, कनेक्ट होतात राइट. फिल्म्स. माझं मत वेगळं होतं. मला हे
8 फिल्म्स यूकेमध्ये बनवल्यानंतर मला जाणवलं, की अरे लोकांना महाराष्ट्रातल्या यूकेच्या फिल्म्स कनेक्टच होत नाहीयेत. राइट. त्यांना इकडचा कंटेंट पाहिजे, इकडचं पाहिजे. हं. सो सी इट इज अ टू स्कूल ऑफ थॉट. मी यूकेला जाऊन का केलं? माझं त्याचे कारण आहे मागे. मला परत मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो तिकडे सगळे बाहेरची मुलं होती. पुण्यातच भारतीय विद्यापीठात मी शिकलो. मी डॉक्टर आहे येस, बेसिकली. आय आय नो. एम अ डेंटिस्ट. सो येस. तिथे शिकलो. बाहेरची मुलं होती आणि ते म्हणायचे, "अच्छा तू मराठी ॲक्टर आहे ना?" म्हणलं, "हां, हां." तो बोले, "कहाँ?" माझं एक शूटिंग होतं कुठलंतरी. मग मी फिल्म सिटीत चाललो होतो गार्डनमध्ये. बोले, "क्या तुम्हारा" आणि तेव्हा ना यशराज, धर्मा असं पीकवर होतं. रॉम-कॉम्स यायचे. तर ते मला म्हणायचे, "क्या तुम्हारा मराठी पिक्चर के गाणे है ना, शूटिंग सब इधर ही होता है. हां? तुम्ही तुम्ही गरिबांच्या लोकेशनमध्ये शूट करता. तुम्ही सब" म्हणजे त्याचं म्हणणं होतं, की तुम्ही गरीब आहात. हं. आम्ही म्हटलं, "ठीक आहे, ओके." मी ते ऐकलं आणि मग आता मी यूकेमध्ये का केलं, की मला पण एक दाखवायचं होतं ग्रँडeur, प्रोडक्शन व्हॅल्यू, की आम्ही पण त्या टक्करचं बनवू शकतो असं. पण सी इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट टू डू. आता मला जर जबरदस्त 2 बनवायची आहे ना, जबरदस्त 2 इज अ रूटेड फिल्म. इट्स अ रूटेड स्क्रिप्ट. याह! ती सगळी इथे होणार आहे, हं. महाराष्ट्रात. कारण की तो विषय इकडचा आहे. माझे बाकीचे विषय जे होते ते सगळे तिकडचे होते. राइट. आणि तिकडचं वर्क एथिक म्हण, तिकडचं काही फायनान्शियल आता इथे तुम्ही म्हणता मराठी फिल्म चालत नाहीत, रेव्हेन्यू नाही. मग आम्हाला जर यूकेतनं एक्स्ट्रा रेव्हेन्यू मिळत असेल, तर मग ट्रोलर्सचं काय जातंय? ते तर बोलणारच आहेत तसंही. हं. सो प्रोड्युसर त्याचा खिसा बघणार ना, का त्यांची मनं बघणार ट्रोलर्सची? मग यूकेमध्ये शूट केल्यावर कसं एक्स्ट्रा रेव्हेन्यू भेटेल? नाही एक्स्ट्रा रेव्हेन्यू एजन्सी मला असं वाटतं की तिथे टॅक्स रिबेट आहे. जर तुम्ही रीतसर प्रॉपर वर्किंग केलं, तर तुम्हाला ब्रिटिश गव्हर्नमेंट तुम्हाला एक सबसिडी देतं. जे हल्ली आता कमी झालंय बिकॉज लोकांनी त्याचा खूप मिसयूज केला. हं. सो यू गेट अ टॅक्स रिबेट इफ यू आर फॉलोइंग द क्रायटेरिया इन हं. यूके. हं. प्लस तुम्हाला मराठी इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा सबसिडी हं, देते. हं, हं. कारण की ते रिकव्हरी नाही. मी जसं तुला म्हणालो ना, आज आज तू पाहिलं असं सॅटेलाईट बाईंग बंद आहे. मराठीमध्ये सॅटेलाईट जे चॅनल आहेत, दॅट बाईंग इज शट. हं. सो बरेच मराठी फिल्म्स असे अडकून आहेत, की त्यांचे फिल्म विकल्या नाही गेल्या त्यामुळे पैसे अडकलेत आणि काय करावं कळत नाहीये. ओ-टी-टी तू मला सांग, ओ-टी-टी मराठी फिल्म्स विकत घेतच नाही. तू मराठी फिल्म्स कुठल्या ओ-टी-टीवर बघतो? एकच आहे ते, बरोबर आहे? दुसरे कुठेच नाही बघत. तिथे विषय संपतो ना. आज 100 मराठी फिल्म जरी झाल्या वर्षात, 100रातले 5 फिल्म्स फक्त त्या प्लॅटफॉर्मवर येतात. हं. बाकी सगळे शेअरिंग बेसिसवर आहे. काय कमवणार प्रोड्युसर? मग शेवटी प्रोड्युसर जगायला हवा ना. राइट. प्रोड्युसर जगला तर फिल्म्स बनतील ना हं. आणि मला दुसरं काही जमत नाही. हं. म्हणजे मी फक्त फिल्मच बनवू शकतो. दुसरं मला काही हां. नाही ॲक्चुअली आपण आता बघितलं जर लास्ट 6 महिन्यामध्ये सगळे मराठी पिक्चर सुपर हिट 100 हं, सीआर पर्यंत झालेत. हं. सो आय थिंक मराठी इंडस्ट्री आता कुठेतरी बूम होते असं मला तर वाटतंय आणि मे बी हो, कंटिन्यू राहील. हो. नाही, नाही आनंदच आहे मला. ते माझेच लोक आहेत सगळे आणि माझीच इंडस्ट्री आहे ती आणि 5 ते 6 चित्रपट हिट झाले. त्याचा मला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे. आणि हेच प्रेक्षकांना आव्हान आहे, की असेच मराठी फिल्म्स हिट करा. हं. बिकॉज तुमच्यामुळेच तर चालणार आहेत. हां. सो हे बघ कंटेंट कधीच खराब नव्हता मराठीत. एखाद दुसरी फिल्म क्या बनाया? बट तू 90% फिल्म्स बघशील ना, तर मराठी फिल्म्स मीनिंगफुलच असतात. हं. तू मराठी मेकर्स ना, ते एकदम मीनिंगफुल फिल्म्सच बनवतात. हं. सो ते काय आता अगेन आता मी बाप माणूस फिल्म केली. नाही चालली थिएटरमध्ये. Amazonवर ट्रेंडिंग होती. व्हिक्टोरिया केली. हां. ट्रेंडिंग. मुसाफिरा. ट्रेंडिंग ऑन Amazon. मग तेच लोकं थिएटरला येत नाहीत. माय हं. प्रॉब्लेम इज दॅट. सो त्याला पण काही वेगळे फॅक्टर्स आहेत. आता व्हेन बाप माणूस रिलीज्ड, माझ्यासोबत जवान फिल्म रिलीज झाली होती. हं. सो आता तिथे शाहरुख खान होता आणि इथे मी होतो. तर मग मुंबईचा मराठी माणूस सुद्धा शाहरुख खानलाच बघायला जाणार ना. तो असे खूप फॅक्टर्स आहेत, जे साऊथला नाहीयेत. हं. साऊथला जर अल्लू अर्जुनची फिल्म असेल, तर तिथे हिंदी कुठलाही ॲक्टर जे असेल ते बघत नाहीत ना. लॉयल आहेत ते. सो दीज आर मेनी फॅक्टर्स. पण ठीक आहे, आय एम व्हेरी हॅपी की मराठी फिल्म्स आता चालतायत आणि आय रिअली होप की अजून चांगले दिवस हं. यावेत. ओके. मला सांगा, की ह्या 5-6 मूव्हीजनी काय वेगळं केलं, की ह्या मूव्हीज चालल्या? तुम्ही कसं बघता? वेगळं वेगळं काही नाही केलं. हॉनेस्टली कंटेंट तर चांगलेच बनवतात सगळे. सगळे जे फिल्म मेकर्स आहेत. हं. रितेश सर म्हण किंवा जे चालले ते फिल्म्स सगळेच मेकर्स आर एक्सलंट. हं.
कंटेंट नेहमीच चांगलं आहे. आय थिंक दे गॉट अ स्ट्राँग बॅकअप ऑफ द स्टुडिओ. ओके. स्टुडिओ बॅकअप ना खूप लोकांना वाटतं की अरे ऐसा कुछ नहीं है, कंटेंट अच्छा है तो चलता है. करेक्ट आहे. पण दॅट इज हाफ ट्रूथ. दॅट इज हाफ ट्रू. हं, कंटेंट चांगला असेल तर चालतो मान्य आहे मला. पण त्या चांगल्या कंटेंटला पोहोचवणं जे एका स्टुडिओला जमतं ना, ते एका इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरला नाही जमत. हं, एका स्टुडिओचे थिएटर्स बरोबरचे संबंध, एक्झिबिटर्स, शो टायमिंग्स, शो हं, मिळवणं हं. खूप मॅटर करतं. खूप मॅटर करतंच. हां. आज मी 32 का 34 फिल्म्स माझ्या झाल्या. बऱ्याच म्हणजे लहानपणापासून मोजतोय मी. आता परत ट्रोल म्हणतील, "अरे, किधर 32 फिल्म हो गया, कुछ भी झूठ बोल रहा है." असं नाहीये. तुम्ही IMDb बघा. हं, सो मला आत्तापर्यंत एकही स्टुडिओ नाही मिळाला. कधीच नाही. सो ठीक आहे, त्यांचे पण काही रिझन्स असतील, त्यांचे जे काही त्यांचं कम्फर्ट झोन असेल. हं. पण आय फील कंटेंट ह्या 6ही फिल्म्सचा चांगला होता, बट दे गॉट स्टुडिओज बिहाइंड देम. ओके. दे गॉट स्टुडिओज. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, तर देऊळ बंद 2 खूप चालली. त्याच्यात मला एक गोष्ट खूप आवडली, की प्रवीण सर आहेत ना, ते अख्ख्या महाराष्ट्रभर फिरले. हं, म्हणजे नॉट ओन्ली पुणे, मुंबई, नाशिक किंवा संभाजीनगर किंवा असं. ते पार म्हणजे आपलं सगळीकडेच जाऊन आले ते. म्हणजे हं. नागपूरपासून ते बेळगावच्या बॉर्डरपर्यंत हां. तिथपर्यंत जाऊन आले. आणि ती एक स्ट्रॅटेजी मला आवडली. हं, त्यांचा इंटरव्ह्यू मी पाहिला. ते म्हणले, की तुम्ही जर लोकांपर्यंत अशा छोट्या-छोट्या शहरात नाही गेला ना, लोकांना कसं कळणार तुमचा पिक्चर आलाय तो? हं, ते फिरणं गरजेचं आहे. हं, सो ते अख्खा महाराष्ट्र फिरले आणि आय थिंक दॅट मेड अ डिफरन्स. हं. दॅट मेड अ डिफरन्स. अच्छा. त्यांची जी 100 कोटी झाली ना फिल्म, ते जर फिरले नसते ना, तर कदाचित काही कोटी कमी झाले असते. हां. पण त्यांनी तो एक्स्ट्रा एफर्ट घेतला. सगळीकडे फिरले. झाले ना राइट, 100 कोटी. राइट. सो आय थिंक वेगळ्या-वेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. फिल्म सर हे बघ, फिल्म्स सगळ्यात चांगल्या होत्या. हां. काहींना स्टुडिओ बॅकअप मिळाला. हं, आता स्टुडिओ बॅकअप मी एकटा माणूस समजा मी म्हणलो, "चल माझ्याकडे पैसा आहे ना, मी 200 स्क्रीनमध्ये लावूया स्क्रीनवर किंवा 500 थिएटरमध्ये लावूया." मी उद्या लाख म्हणेन, "अरे 1000 थिएटरला लावू." थिएटरवाले देणार आहेत का तुला 1000 थिएटर? किती मिळतात माहिती आहे शेवटी? 50, 100, 80, 90, 100, 150. सिरियसली? हां, एक-एक शो. जसं आता अंकुश दादा पण म्हणाला ना, एक-एक शो स्पायडरमॅनच्या अगेन्स्ट एक-एक शो, एक-एक शो. हे मी कधीपासून ओरडतोय. अरे एक-एक शो मराठीला मिळत राहिले, तर बॉक्स ऑफिस कैसा देखेगा? जब स्टुडिओ आता है ना, जेव्हा स्टुडिओ येतो, तेव्हा तोच एक शो गेट्स कन्व्हर्टेड इंटू 3 शोज. यू गेटिंग माय पॉइंट? याह. इट्स अ बिग डिफरन्स. 1 शो अगेन्स्ट 3 शोज इन 1 थिएटर आय एम सेइंग. मेक्स अ ह्यूज डिफरन्स. ओके. सो स्टुडिओ बॅकअप व्हेरी इम्पोर्टंट आणि अगेन प्रवीण सर जसे फिरले महाराष्ट्रभर दॅट इज एक्सिलेंट. व्हॉट अ हं, स्ट्रॅटेजी. हं. सो मार्केटिंग पण इम्पोर्टंट आहे मार्केटिंग तितकीच. आणि राइट काइंड ऑफ मार्केटिंग. आता इट वॉज अ व्हेरी रूटेड फिल्म. जसं स्वामींवर फिल्म होती ना. प्रत्येक जण भक्त आहे. प्रत्येकाकडे जाऊन तिथे सांगणं, बोलणं, त्यांच्याशी मिळून मिसळून बोलणं, की माझी पिक्चर येते बघा. असं इट्स हं. इट्स अ अमेझिंग थिंग. इट्स अ गुड स्ट्रॅटेजी. ओके. याह. मला सांगा इंडस्ट्रीनी तुम्हाला काय शिकवलं? अरे बापरे! इंडस्ट्रीने मला असं शिकवलं, की इथे सगळे खोटे आहेत. सगळे खोटे आहेत. सगळे खोटे आहेत. काही अपवाद, काही एक्सेप्शन्स आहेत, जे हं, माझे जवळचे आहेत. मोजून सांगू तुला 5-6 लोकं असतील, जे मी साइडला ठेवीन. फॉर एक्झाम्पल सिद्धार्थ जाधव, सचिन सर, कुशल असे काही जे माझी माणसं आहेत. बाकी सगळे खोटे आहेत. सब झूठे हैं, सब. तो इंडस्ट्रीमध्ये ना इथे इथे आपण फ्रेंडशिप वगैरे करायला यायचं नाही हे शिकवलं मला, की आपापलं काम करा, सगळ्यांशी चांगलं वागा, मन लावू नका कोणाशी. मित्र, "अरे नहीं, नहीं ये मेरे लिए करेगा." कोई नहीं करता है. सो ॲट माझ्यासोबत हां. मी माझं सांगतोय तुला. हे जनरल स्टेटमेंट नाहीये. म्हणजे काही लोकांचं असं पण असेल, की "नहीं यार, सब थोडी झूठे होते हैं, सब मेरे को तो दोस्त हैं, मला तर क्लोज फ्रेंड्स आहेत." हं. माझं सांगतोय मी. मला नाही मिळाले. फॉर व्हॉट रिझन कदाचित माझ्यात काही खोट असेल, माझ्या स्वभावात काही खोट असेल. मला मित्र टिकवता येत नसतील. आय डोंट नो. ओके. सो मे बी त्यांना मी खोटा वाटत असेन.
और त्यांना मी खूप खरा वाटत असेल म्हणून ते येत नसतील माझ्यासमोर किंवा जवळ. हं, बट इट्स ओके यार. सी आय हॅव नो कंप्लेंट्स हॉनेस्टली. हं, तुम्हाला एक आयुष्य दिलेलं आहे. तुम्हाला त्याच्यात काय करायचंय हे तुमचं डिसिजन आहे. सो इट्स फाईन. आणि आता कोविड झाला, हे झालं. काही-काही असे बरेच आपल्यासमोर असे पॅन्डेमिक आला. आपण हं, क्रिप करत बसतो का? नाही ना, वी मूव्ह ऑन राइट? हं, सो इट्स ओके नाऊ. जे काही होतं, होतं. ठीक आहे आता म्हणजे मला आता त्याचा आता फरक एवढा पडत नाही. पण तू विचारलंस म्हणून उत्तर दिलं मी. हं. आता नवीन सॉन्ग येतंय त्याबद्दल थोडं सांगा? हो, येस. हाय रे हाय ना हां. हिंदी? येस. हाय रे हाय. येस, येस. मी जानेवारीमध्ये माझी हिंदी फिल्म पण येऊन गेली, ह्युमन कोकेन ॲज अ हिरो. हां. सो मी अ, असं ठरवलंय की मराठी करीन तर मी जबरदस्त 2च करीन. नाही अदरवाईज मी हिंदी फिल्म्स करत राहीन. कारण की मे बी माझ्या फिल्म ज्या होत्या, ज्या थिएटरमध्ये चालल्या नाहीत, तर मला असं थोडंसं आय फेल्ट बॅड. आय वॉज हर्ट. हं. मेहनत तर पूर्ण केली होती. कुठे मेहनत कमी पडली का? नाही. तुमचं शेवटी इट्स ऑल लक. नशिबात असतं. कुठली फिल्म चालेल काय सांगता येत नाही. सो आय सेड की मेहनत तेवढीच आहे. तर स्वतःची तुम्हाला मारूनच घ्यायची असेल, तर मग तुम्ही हिंदी करून मारून घ्या ना. हं. ॲट मोठा कॅनव्हास आहे. ॲट इंडियाभर जातं. ॲट रीच आहे. सो देन आय सेड ओके आय विल डू सम हिंदी फिल्म्स फॉर नाऊ. आणि जबरदस्त 2 इज माय ड्रीम प्रोजेक्ट हॉनेस्टली. मला ती खूप मोठी करायची आहे फिल्म. व्ही-एफ-एक्स आणि आपण कसं आता टॉक्सिक आली बघा, रामायण आली बघा. हं, आपण म्हणतो, "अरे क्या है व्ही-एफ-एक्स." हे सगळं करतो ना आपण. हं. तेवढे बजेट्स आहेत ना त्यांचे. सो मी थांबलोय. गेले 2-3 वर्ष, 4 वर्ष जबरदस्त 2चा मुहूर्त लागत नाहीये बिकॉज बजेट्स मोठे आहेत. त्याच्यात एक मोठा ॲक्टर पण आहे. ऑलरेडी कास्टिंग झाली आहे. हां. कास्टिंग स्टोरी झाली. वगैरे सगळं रेडी? एव्हरीथिंग इज लॉक्ड. हां. स्क्रिप्ट इज लॉक्ड, कास्टिंग इज लॉक्ड. पण बजेट्समुळे थोडंसं ते मागे-पुढे होतंय. पण जेव्हा करीन तेव्हा मी एक प्रॉमिस करतो, की आय विल मेक इट समथिंग लाइक अ साउथ इंडियन फिल्म और बिकॉज आय एम अ ह्यूज फॅन ऑफ मार्वेल फिल्म्स, हं, सुपर हीरो फिल्म्स. हं. बिकॉज जबरदस्त सुपर हीरो फिल्म होती. येस. सो आता ते कदाचित सोपं होईल बिकॉज एआय आलंय. सो थोडंसं मला ते हेल्प होईल. हं, व्ही-एफ-एक्स आणि एआय मिक्स करून करायला. पण मराठी केली तर मी जबरदस्त 2च करणार आहे. हं. अदरवाईज आय एम डुइंग हिंदी राइट नाऊ. सो ह्युमन कोकेन येऊन गेली आता थिएटरमध्ये. अंतराल नावाची एक फिल्म संपली आता माझी ॲज अ हीरो. इट्स अ हां. हॉरर फिल्म. हं. नेक्स्ट आय एम डुइंग घंटी. घंटी नावाची फिल्म आहे. हिंदी? हिंदी फिल्म. हां. मी हिंदीच करतोय आत्ता तरी फॉर नाऊ टिल जबरदस्त 2 गोज ऑन फ्लोर. आणि त्यामध्ये एक गाणं होतं की मध्ये मला काही फॅन्सचा डीएम आले Instaवर. अरे जूनमध्ये ना जबरदस्तची अॅनिव्हर्सरी होती फिल्मची. हां. सो मला डीएम आले, "सर वी मिस सीइंग यू डान्सिंग." तुम्हाला डान्स करताना बघायचंय. कारण की इथे हे पण आहे ना मराठी इंडस्ट्रीमध्ये डान्सिंग हिरोजना वावच नाहीये. हां. नाहीच आहे ना वाव. डान्सिंग फिमेल एक्ट्रेसेसना आहे. त्यांना तेवढं हाइप केलं जातं. मुलांना जे डान्स करतात त्यांना हाइप नाही केलं जात. हां. हार्डली आय डोंट नो किती आहेत. तूच सांग मला किती जण आहेत डान्सर हिरोज? मराठीमध्ये तर अजून तर ॲज सच कोणी हे नाहीये नाही. मोठा. हां. बिकॉज ते हाइप नाही करत त्यांना. त्यांना हं, तेवढी व्हॅल्यू देत नाहीत ॲज अ डान्सिंग हिरो. आपण कसं टायगर श्रॉफला म्हणतो ना, हं, "अय व्हॉट अ डान्सर मॅन." तसं आपण मराठीत नाही म्हणत. हं, सो माझी डान्सिंगची जी इच्छा आहे ना, माझं पहिलं प्रेम आहे डान्स. मी हं, डान्सर म्हणून सुरुवात केली. हं, सो हाय रे हाय नावाचं एक गाणं आहे. नकाश अजीज ज्यांनी पुष्पा गाणं गायलंय, साडी के फॉल्सा, गंदी बात इज अ हिट सिंगर. त्यांनी हे गाणं गायलंय. आपली एक मराठी सिंगर आहे अबोली गिऱ्हे, तिनी हे गायलंय. आणि सलील अमृते अगेन आपला एक मराठी माणूस आहे, ज्याने हे कंपोज केलंय, म्युझिक कंपोज केलं. आणि तानिया चॅटर्जी म्हणून एक मॉडेल आहे, इन्फ्लुएन्सर आहे, ॲक्टर आहे. ती माझ्यासोबत आहे. इट्स अ आउट अँड आउट मासी डान्स ट्रॅक. हं. सो आय मेड इट फॉर ऑल द मासेस. की लोकं हे म्हणतात ना, "अरे तू तो यूके जाता है, उधर शूट करता है." मी म्हटलं घ्या, एक आपण मासी ट्रॅक करू. सो हे गाणं मला सांगायला आनंद होईल, की हिंदी गाणं आहे, पण मी हे गाणं नाशिकला शूट केलं. नाशिकमध्ये शूट केलं आणि अख्ख्या नाशिकच्या टीम बरोबर. सो डिरेक्टर पण तिकडचा आहे, कोरिओग्राफर पण तिकडचा आहे, अख्खी टीम तिकडची. इकडनं फक्त मी आणि तानिया गेलो होतो. ओके. काय होतं बघ, आपण ना वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तिथे त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हां, नाशिक म्हण, कोल्हापूर म्हण, इथे पण टॅलेंट खूप आहे. हां. सो मी नाशिकमध्ये गेलो. म्हटलं, अभिजित दाणी नावाचा डिरेक्टर आहे गाण्याचा. हं. तर म्हणलो, "अभिजित, पूर्ण टीम तुझी घे नाशिकची. सगळ्यांना रोजगार मिळू दे."
सगळ्यांना कामं मिळू देत. कोल्हापूरमध्ये आता जबरदस्त 2चं शूट कोल्हापूरमध्ये आहे. ओके. तिकडे केलं. चल सगळ्यांना तिथे रोजगार मिळू दे. कामं मिळू देत. माणसांना कामं मिळू देत. लोकांनी जरी मला दिली नाहीत ना कामं, तरी मला लोकांना कामं देऊ देत. चल. हं. सो नाशिक म्हण, छत्रपती संभाजीनगर म्हण, कोल्हापूर इथे सगळीकडे टॅलेंट आहे. हं. मला अशा गावांमध्ये जाऊन तिकडचं अशा शहरांमध्ये जाऊन टॅलेंट एक्सप्लोर करायचंय. खूप टॅलेंट आहे महाराष्ट्रात. हां. सो तिथे जाऊन मी हिंदी गाणं केलं, की आमचीच मराठी माणसं आणि आम्ही एक हिंदी गाणं केलं हं. असं. ओके.